हॅलो. हॅलो. नमस्कार. आवाज येते का डाखोरे सर? हॅलो. आवाज येतो का? आवाज. जय बिरसा. आवाज येतो का? आवाज. जय बिरसा. ठीक आहे. सर्वप्रथम डॉक्टर सखाराम डाखोरे सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो, कारण त्यांनी फेसबुक लाईव्हवर उलगुलान एक साहित्यिक चळवळ असा जो उपक्रम सुरू केला आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या परिसरातील वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कवींना या धनवे सर नमस्कार, या फेसबुकच्या पेजवर विचार मांडण्यासाठी आणि कविता गायण्यासाठी व गाण्यासाठी निमंत्रित ते करतात. हा फार चांगला उपक्रम आहे. म्हणून मी पुन्हा त्यांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो आणि उत्तर त्यांच्या या उपक्रमाची भरभराट हो, ते सर्व दूर जाऊन पोहोचोत, यातून एक सामाजिक चळवळ निर्माण व्हावी अशी अपेक्षा करतो. शुभेच्छा चिंतित. मला या पेजवर या उपक्रमात निमंत्रित केलं. मला विषय त्यांनी सांगितला की कुठल्या विषयावर बोलाव. कविता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेले कित्येक वर्षापासून मी कवितेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय, म्हणून माझी कविता भान आणि भूमिका असा विषय मी या ठिकाणी निवडलेला आहे. आपलं सर्वांना माहित आहे की आपण सर्व वसंतगिरी नमस्कार, नितीन वावुळे नमस्कार, गजानन व्यवहारे नमस्कार, गजानन रिठेजी नमस्कार, जय बिरसा. कवितेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना विशेषतः आदिवासी कविता लिहित असताना आणि त्याचबरोबर इतरही कवितांचा अभ्यास करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. सुरुवातीला विद्यार्थी म्हणून कविता अभ्यासत होतो. कविता समजून परीक्षेसाठी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ती फक्त अभ्यासापुरती होती. पण जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या कविता मी अभ्यासत होतो, वाचत होतो, एक रसिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, एक वाङ्मयाचा अभ्यासक म्हणून, तेव्हा मला लक्षात यायचं
की माझ्या लक्षात येत होतं की या सगळ्या कवितांमध्ये जे जीवन रेखाटलं होतं, जे विषय त्या ठिकाणी त्यांनी ते मांडले होते, त्याच्यात मी आणि माझा समज कुठेच दिसत नव्हता. एक कविता होती की आनंद आनंद आनंदीकडे इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला वगैरे वगैरे. हे मास्तर ही कविता आम्हाला मोठ्या तन्मयतेने शिकवायची. मग्न होऊन अगदी कवितेत रमून शिकवायचे. अनेक मुलं कविता ऐकून माना डोलवायचे. पण ही कविता शिकता शिकता माझ्या मनात मात्र वेगळीच खंत असायची. आनंद आनंदकडे इकडे तिकडे, आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे हे सगळं असायचं. तर माझ्या मनात पण हा आनंद कधी घुसायचा नाही. एकतर या आनंदाच्या संबंधाने त्या कवितेत जे काही वर्णन होतं ते माझ्या समाजाचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, सायंकाळी मला भाकर खायला मिळेल की नाही याचं घोर असायची, याची चिंता असायची. त्यामुळे मला आनंद काही व्हायचा नाही. त्यानंतर अनेक मराठी कविता शिकल्या, अभ्यासासाठी शिकल्या, परीक्षेसाठी शिकल्या, चांगले गुण मिळवण्यासाठी शिकल्या. परंतु या कवितांमध्ये संदीप व्यवहारे धन्यवाद. या कवितांमध्ये मी ज्या समाजातून आलो त्या समाजाचं चित्र कुठेतरी कुठेच दिसत नव्हतं मला. किंवा त्या समाजाच्या व्यथा वेदना, त्यांचं शोषण, त्यांचं खेड्यापाड्यातलं जीवन, रानावनातलं जीवन, गिरीकंदरातलं जीवन, शेठ सावकारांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार, हे जे प्रकार होते शोषणाचे ते मराठी कवितेत कुठंच उमटत नव्हते. मराठीत कवितेतच नव्हे तर वागतकरजी नमस्कार, जय बिरसा. सांगतो मी कविता केव्हापासून सुरुवात केली. हे सगळं कवितेच नव्हे तर त्यांच्या कथा कादंबऱ्यातही उमटत नव्हते. मग मला असा प्रश्न पडायचा की हे साहित्य म्हणजे केवळ उच्चभ्रू किंवा सदाशिव पेठीतल्या माणसांचंच होत असते का? रानावनातल्या माणसाचं, गावकुसाबाहेरच्या माणसाचं साहित्य होते की नाही? या गावकुसाबाहेरील रानावनातल्या गिरीकंदरातल्या या सगळ्या आदिवासी जमातीच्या जीवनाचं प्रतिबिंब कुठं साहित्यात उमटवता येते की नाही? ते मांडता येते की नाही? ते लिहू की नाही? लिहिलं तर काही अपराध तर होणार नाही ना? अशा प्रकारची भावना त्यावेळी माझ्या मनात यायची आणि मी गुणगुणत होतो. पांडुरंग वागतकर म्हणते की माझ्या कवितेची सुरुवात मी कधी केली. तसं मी आता खेड्यातलं आदिवासी जीवन जगत असताना पाळूवाडी एक छोटंसं गाव आहे, 37 घरांचं गाव आहे आमचं. त्याच्यातही एक मराठ्याचं घर होतं, एक 2-3 मुसलमानाचे आणि बाकी सगळे आदिवासी. तर इथे या गावामध्ये जे काही कलापती वगैरे असायच्या, दंडारण असायची, त्याच्यात मी भाग घेत होतो. कलापतीत विशेषतः मी गाणे लिहित होतो. त्यावेळेस शाहीर म्हणून मला ते लोक पुढे करायचे आणि मी ते शाहिरी करत होते त्यावेळेस. पण कविता कुठंतरी ते जन्मातच माझ्यात होती, ती माझ्या काळजात कुठंतरी होती, माझ्या रक्तात कुठंतरी होती. आणि हे सगळं जीवन खेड्यातलं जगत असताना एखादी घटना, एखादा प्रसंग, मग तो आनंदाचा असो दुःखाचा असो, त्यावेळेस जेव्हा मी अभिव्यक्त होत होतो तेव्हा एक सामान्य भाषेतून जे लोक मांडत होते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडत होतो मी. ती कविता होती किंवा कविता नव्हती असं मला काही सांगता येत नाही, कारण मी ते लिहित नव्हतो. परंतु शेतामध्ये बैल चारत असताना मग त्या सगळ्या हिरवीगार झाडं, फुलं, ते रानवेली, ते बहरलेले शिवार पाहून मनाला कुठेतरी धुमारे फुटायचे आणि मग ते
आपल्याच पद्धतीने गाणे तयार करायचे आणि मग तिथून ते कविता करत होतो. त्यावेळेस काही कवितेला माझ्या कवितेला एक सामाजिक भान वगैरे नव्हतं, पण कवितेचा एक अस्सल तो एक प्रकार होता, ते एक बाज होता, एक साज होता, तो त्या ठिकाणी होता तो. कारण वेगळ्या वेगळ्या अर्थाने शब्द वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कोंदणात ठेवून अर्थाला म्हणजे आहेपेक्षा कसं वेगळं प्रकट करायचं आणि वेगळं कसं मांडायचं, हे कौशल्य मी हळूहळू त्या निसर्गाच्या सानिध्यात शिकत होतो. परंतु जेव्हा मी गाव सोडून शहरात शिकायला आलो आणि शहरात आल्यानंतर हॉस्टेलमध्ये राहत असताना, विशेषतः शिवाजी हॉस्टेलमध्ये राहत असताना वेगळ्या वेगळ्या धनवे सर आहेत, ठीक, जय बिरसा, वेगळ्या वेगळ्या जाती जमातीचे मुलं होते, दलित समाजाचे होते, मुस्लिमही होते, हे सगळ्या लोक होते त्या ठिकाणी, विद्यार्थी होते आणि वेगळे वेगळ्या सांस्कृतिक वसा घेऊन वेगळे वेगळे सामाजिक विचार घेऊन त्या ठिकाणी आले. आणि मी अगदी 7व्या वर्गापासूनच कविता करायला लागलोय. पण त्यावेळेस माझ्या मराठी धाटणीच्या किंवा मराठी कवींच्या कविता होत्या तशा कविता होत्या. त्याच्यात विद्रोह किंवा सामाजिक उत्थानाचा विचार किंवा सामाजिक क्रांतीचा विचार इतक्या प्रकर्षाने त्या ठिकाणी नव्हता, कारण वाचन कमी होतं, जाणीवाही तेवढ्या प्रगल्भ झाल्या नव्हत्या. परंतु पुढे पुढे चालून जेव्हा हॉस्टेलमध्ये राहत असताना, शिक्षकांशी संपर्क येत असताना, शहरातल्या वेगळ्या वेगळ्या धन्यवाद दाखवले सर, वेगळ्या वेगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये वावरताना राबताना एक कशी कविता कशी ती अशी आकार घेत गेली. इंग्रजीमध्ये शब्द आहे की स्नोबॉलिंग, स्नोबॉल, ते बर्फाळ प्रदेशात मध्ये हा शब्द तिथून तयार झालेला आहे. स्नोबॉल, समजा हिमालयामध्ये बर्फ खूप पडला तर तो बर्फ एका ठिकाणी खूप साचला आणि थोडस उताराचा भाग असेल तर तो बर्फाचा खडा खाली असा घसरतो. खाली घसरला की त्याला दुसरा बर्फ चिकटतो आणि तो बर्फ चिकटला थोडा जड होतो आणि मग जड झाला की पुन्हा घरंगळत येतो, पुन्हा घरंगळत येतो, असा त्याचा खूप मोठा बॉल तयार होतो. त्याला स्नो बॉल म्हणतात. आणि त्याला घरंगळत येण्याला स्नो बॉलिंग. आणि त्याचा दुसरा अर्थ आहे की हळूहळू एखाद्या गोष्टीची वृद्धी होणे. तसं ठाकरे सर जय बिरसा, वानोळे सर जय बिरसा, तर हे माझ्या कवितेची स्नो बॉलिंग झाली, हॉस्टेलमधून झाली, सामाजिक आंदोलनातून झाली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून झाली, मोर्चातून झाली, आमलेसर जय बिरसा, ह्या सगळ्या ह्याच्यातून ती कविता हळूहळूशी आकाराला आली. परंतु कविता कशी सुचते किंवा कविता सुचल्यानंतर काय होते हे सांगण्यासाठी मला बरेच वेळ लागला. मग मी एक खेड्यातलीच प्रतिमा, शेतातलीच प्रतिमा घेऊन मी ही कविता सांगत असतो. आता आमच्या जवळचे ग्रेस फार मोठे प्रसिद्ध कवी आणि फार उंचीचे असे कवी होऊन गेले की त्यांचं म्हणणं आहे की कविता म्हणजे काय की म्हणजे प्रतिभावंतांचे पाताळ घर म्हणजे कविता, किंवा केशवसुतांसारखे किंवा इतर कवी म्हणजे की क्षणात नाहीसे होणारे भास पकडण्याची कला म्हणजे कविता. पण माझ्या दृष्टीने कविता जे मी ज्या पेडस्टलवर, ज्या पटलावरून मी कविता लिहित आलो की आजही त्या पटलाला उंच उंच करत लिहितोय, कविता हे एक क्रांतीचं साधन आहे आणि या साधनाचं साध्य आहे सामाजिक न्याय. कविता हे क्रांतीचं साधन आहे, सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे आणि या सगळ्या साधनाचं साध्य जे असते ते न्याय, समता, बंधुत्व आहे. भारतीय संविधानाचं सगळं तत्व त्या कवितेचं साध्य असते आणि कवी त्याचा साधक असतो. निंबाळकर सर जय बिरसा, कवी त्याचा साधक असतो
आणि हे साध्य करण्यासाठी कवितेचा, शब्दांचा, अक्षरांचा, कल्पनांचा, प्रतिमांचा, मिथकांचा वापर साधनांसारखा करतो आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे, समाजाला न्याय मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी एक आंदोलन तयार करत असतो आणि त्या आंदोलनाला प्रेरणेची ऊर्जा देण्याचं काम कविता करत असते. असं म्हटलं जातं की जगामध्ये धर्म, विज्ञान आणि कविता हे अशा 3 जे काही सामाजिक परिवर्तनाच्या आती आहे, एक्स्ट्रीम स्टेप्स आहेत. म्हणजे कवितेला, कलेला देखील त्या धर्म, विज्ञान आणि धर्माच्या बरोबर कवितेला, कलेला बसवलं आहे. तर ही कविता अशी एक न्याय मिळवण्यासाठी, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठीची एक क्रांतीची नांदी असते. ती नांदी मी पकडण्याचं काम करत गेलोय. अर्थात ही कविता लिहित असताना प्रस्थापित लोकांशी स्पर्धाही करावं लागली. दलित साहित्यात राबत असताना दलित साहित्याच्या ज्या काही कविता मी वाचल्या त्याचाही प्रभाव माझ्या कवितेवर झाला. आणि मी इंग्रजीचा विशेषतः अभ्यासक असल्यामुळे, विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजी साहित्याचा बराचसा प्रभाव माझ्या कवितेवर आलेला आहे. वेगळ्या म्हणजे कादंबरीतल्या विचार असो, एखाद्या कथेतला विचार असो किंवा तिथले मिथक असो, तिथल्या प्रतिमा असो, मी मराठीमध्ये माझ्या कवितेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी हे सांगत होतो की कविता सुचल्यानंतर ती कविता ती मांडावं, ती कुठेतरी अशी ती बाहेर काढावं वाटते. ती एक प्रसव पीडा असते. देशमुख सर, धन्यवाद, नमस्कार. एक प्रसव पीडा असते आणि ती एक अस्वस्थता असते. ती मी अस्वस्थता नेहमीच माझ्या कवितेमध्ये मांडत असतो, की एकाकी पण नेहमीच माझ्या कवितेमध्ये मांडत असतो. काय असते की कविता हा एक विचारच असतो, पण त्या विचाराला सौंदर्याच्या त्या कोंदणामध्ये बसून त्याला क्रांतीची एक झळाळी देऊन प्रेरणेचे स्रोत बनवण्याचं काम ते कवी करत असतो. त्यात ते करण्याचा मी थोडाफार प्रयत्न करत असतो किंवा केलाय आतापर्यंत. तर ही ती कविता म्हणत अशी अवतरली की तिला कुठेतरी व्यक्त करावं वाटतं. तर त्याची मी एका छोट्याशा प्रतिमेतून व्यक्त करत असतो. कविता कशी असते की आपण शेतामध्ये गेल्यानंतर, आता शिकलेले आपण की पॅन्ट सूट बूट घालून जात असतो शेतात, पण उलंगवाडीच्या वेळेस शेतात गेल्यानंतर ते कुसळ जे असते ना, कुसळ ते छोटंसं ते आपल्या पॅन्टमध्ये कुठंतरी रुतते, घुसते. ते त्याच्या पाठीचे असे 3 असे ते थोडेसे त्याला हे असलेले फंटाडे त्याला म्हणत असतो आम्ही, ते आपण ओढून काढतो ते निघतात, पण ते त्याचा नोक दे असं त्या पॅन्टच्या कुठेतरी त्या शिलाईमध्ये रुतून राहते. ते चाललं की रुतते, पण शोधलं की दिसत नाही. आणि ते रुतलेलं कुसळ बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही. तशी ती कविता मनात कुठेतरी रुतत असते आणि ते बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही. म्हणून ती कविता अशी रुतून बसलेली, अशी ती हृदयातून अशी हातातून ते लेखणीतून कागदावर येते. आणि कागदावर आल्यानंतर एक तरलावस्था आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि तो आनंद वेगळाच असतो. त्यामुळं आपली कविता झाल्यानंतर बरेच लोक दुसऱ्याला ऐकवून दाखवतात, पण ते ऐकवल्यावर तो आनंद वेगळा दाद मिळाला मला कधी वाटत नाही, फार कमी वाटतो. पण कविता लिहिल्यानंतर आपल्याला जे काही ती अवस्था येते, एक तरल अवस्था, एक अशी उदात अवस्था, एक नोबल माइंड जे एक असं उदात मन तयार होते, ते एक ती अवस्था ते एक वेगळीच काहीतरी अनुभूती देते. आणि मी त्याला कंपास म्हणतो. आपल्या जगण्याचा जे काही कंपास असतो विस्तारतो आणि मग आपला कवितेच्या डोळ्याने मोठं जग दिसायला लागते, एक विस्तीर्ण जगही दिसायला लागते आणि सूक्ष्मही दिसायला लागतं. आणि मग आपला
मग आपण अस्वस्थ होतो आणि पुन्हा पुन्हा काहीतरी वेगळं लिहिण्याच्या त्याच्यात लागतो, आपण त्या नादात पडतो आणि मग पुन्हा असे शब्द हे ते सगळे सुचत असतात. परंतु दुसरी एक गोष्ट, कविता लिहित असताना एक साधना पण करावं लागत असते. एक कविता एक गाणंच असते, गाणं म्हणजे सूरच असतो, तो गबसला पाहिजे आपला. परंतु माझी जी अनुभूती आहे, मला माहित नाही, मी कविता लिहित असताना कधी ठरवत नाही किंवा एक ओळ लिहिल्यानंतर दुसरी ओळ कधी येईल मला माहित नसते. पण एक झरा कुठेतरी स्रोत आहे, तो असं एकामागून एक ओळी एकामागून एक विचारते असे पुरवत असतो मला. तुमच्या गावाकडे असेल अनेक ठिकाणी, काही ठिकाणी एक पाण्याचा झरा असतो, उन्हाळ्यात भरपूर पाणी असते, त्याला जवळपास कुठं नदी नसते, तलाव नसते, तरी पाणी असते, पण ते कुठून पाणी येतं तर माहित नाही. तशा प्रकारचं माझी स्वतःची एक अनुभूती आहे की मला लिहित असताना मी ठरवत नाही, एखादा विषय वगैरे असतो, पण तो विषय जो असतो तो विषय मी थोडं चिंतन मनन करतो, पण त्या विषयाला गुंफण्यासाठी आवश्यक लागणारे शब्द मी शोधत नाही. जसे की आज सकाळी एक कविता लिहिली कालच्या वादळावर की जलधीचा ढवळला तळ, किनाऱ्याचा पुसला चेहरा, तळहातावरच्या तनमोराचा विस्कटला सारा पिसारा. हे काय मला माहित नाही, पण ते आहे पण एवढं मला सांगायचं, तळहातावरच्या तनमोराचा म्हणजे तनमोराचा एक पक्षी आहे, तर त्या गवतात असे दाणे वेचून खातो आणि तशीच माणसं आहेत असे त्या किनाऱ्यावर होते, हातावर आणून पानावर खाणारे, त्यांचा सगळा पिसाराच विस्कटून गेला, अशी ती वेदना मला त्या ठिकाणी मांडायची होती. तर ती मांडली आणि त्याच्यात एक कुठे कुड्या कवीचा ढासळला हळवा कडवा, कडा असं एक आहे. त्यात एक झाडांची उन्मळली माया आणि फुलांचा पडला सडा, कुठे कुण्या कवीचा ढासळला हळवा कडा, असे त्याच्यामध्ये एक असं एक कडवा असे एक हे सगळे अशी कविता येते त्या ठिकाणी. आणि मग ही सगळी कविता करत असताना वेगळे वेगळे विषय ठरतात. ते मला एक S.T. कोलरिज नावाचे आमचे एक इंग्रजी कवी आहेत, ते त्यांची जी व्याख्या आहे कवितेची तिकडे वर्षोची आहे. आणि ते म्हणते की कवी म्हणजे कवी काय करत असतो. कविता तर मला फार आवडतं ते की बऱ्याचशा अशा कविता आहेत माझ्या, 500 कविता 500-600 कविता असतील, पण 1000 कविता अशा अर्ध्या कविता राहिल्या. T.S. एलियटच्या ही असंच कवितेच्या म्हणजे फार कविता त्यांनी भरपूर लिहिल्या, पण 80% कविता अर्ध्याच राहिलेल्या आहे. मला बरं वाटलं की एक माणूस मला आहे सोबतील, अनेक असतील पण तो मला सापडला. कारण हे सगळं लिहित असताना काय की सामान्य माणूस आणि कवी याच्यात फरक असतो. कोलरिज म्हणतो की दोन इमॅजिनेशन 2 कल्पना असतात माणसाला, प्रत्येक माणसाला. एक प्रायमरी इमॅजिनेशन आणि सेकंडरी इमॅजिनेशन. एक प्राथमिक कल्पना असते माणसाला आणि एक दुसरी एक दुय्यम म्हणण्यापेक्षा दुसऱ्या उंचीची कल्पना असते. प्रायमरी इमॅजिनेशन जे असते ते सगळ्या लोकांना असते. फॉर एक्झाम्पल की रस्त्यावर एखादा खून झाला किंवा रस्त्यावर एखादा अपघात झाला, सामान्य माणसं ते पाहतात, थोडा विचार करतात, निघून जातात. आवाज येतो ना. परंतु कवी जो असतो तो सामान्य कल्पनेतून तर बघतोच, परंतु थोड्या वेळानंतर घरी गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर, तिथून दूर गेल्यानंतर त्याची सेकंडरी इमॅजिनेशन सुरू होते. तो त्या सगळ्या घटनेवर वेगळा वेगळा विचार करायला लागतो.
आणि विचार करून त्याच्यावर काही वेगळं भाष्य मांडतो. त्या ठिकाणी तो भाष्य करतो. आणि कोलरिज म्हणतात की सेकंडरी इमॅजिनेशन, त्याच्यातून जे काही प्रकट होतं, त्याच्यातून काही जे बाहेर येतं ती कविता असते. मग ही कविता सुंदर बनवल्या जाते, विद्रोही बनवल्या जाते, क्रांतिकारी बनवल्या जातं, प्रेरणादायी बनवल्या जातं, ते रंजक बनवल्या जातं, जीवनासाठी ती बनवल्या जाते. सगळे वेगळे बुद्धिस्ट घेऊन, वेगळे वेगळे ध्येय घेऊन ही कविता अवतरते. तर माझ्या ह्या सगळ्या प्रतिमा आहेत. मी तुम्हाला पहिली कविता माझी म्हणून दाखवतो. या ठिकाणी गातो मी. तर ही कविता खेड्यामध्ये जीवन जगत असताना किंवा अभावग्रस्त जीवन जगत असताना पहिल्यांदा कोण छेडलं असेल तर भाकरीनं भयंकर छळलं. जाती व्यवस्थेनं नंतर छळलं. पहिल्यांदा भाकरीनं छळलं, भुकेनं छळलं. आणि शहरात आल्यानंतर, नागरी संस्कृतीमध्ये आल्यानंतर मग जात मागे लागली. म्हणजे जात माहीत नसतानाही जात आपल्यावर हल्ले करू लागले. मग इच्छा नसतानाही जातीच्या विरोधात, कारण ते बाळकडू घेऊन नाही आलो होतो ना, खेड्यातून जे आलो होतो आपण जीवन घेऊन, किंवा खेड्यातून जे संस्कार घेऊन आले ते त्या आदिवासी याच्या जात वगैरे नव्हती. आदिवासी संस्कृतीमध्ये, आदिवासी ज्या प्राकृतिक जीवनामध्ये जात वगैरे नव्हती, सगळे समान होते. भूक होती तिथे. म्हणून एक कविता आहे, कुठे दुःखाची शिव संपते आणि कुठे सुखाचे गाव. कुठे दुःखाची शिव संपते आणि कुठे सुखाचे गाव. जीर्ण झोळीने किती हिंडावे रस्त्यावर वेचित घाव. जीर्ण झोळीने किती हिंडावे रस्त्यावर वेचित घाव. किती उजाडले दिवस अन उलटल्या अनेक रात्रा. किती उजाडले दिवस अन उलटल्या अनेक रात्रा. रिकाम्या खिशाने आम्ही सांग किती कराव्या जत्रा. रिकाम्या खिशाने आम्ही सांग किती कराव्या जत्रा. तू पिंजऱ्यातल्या पक्षाचे अज कौतुक केले फार. डोंगडे सर, जय बिरसा. तू पिंजऱ्यातल्या पक्षाचे कौतुक केले फार. बग मासाचे तुकडे खाते तुझ्या अभंगातली घार. वेलीचे डोळे थिजले पाहून फुलाची वाट. येताना माधवी नटून सांग कुणी लावला नाट. रोज या गावापाशी मी झोपतो असा उपाशी. रोज या गावापाशी मी झोपतो असा उपाशी. भाकरीसाठी एखादीने घेऊ नये उगीच फाशी. रोज या गावापाशी मी झोपतो असा उपाशी. भाकरीसाठी एखादीने घेऊ नये उगीच फाशी. ऐकून नदीचा गैवर गायी थबकल्या थोड्या. ऐकून नदीचा गहिवर गायी थबकल्या थोड्या. आठवता चुलीची माया रडल्या दोन्ही थड्या. आठवता चुलीची माया रडल्या दोन्ही थड्या. हे सगळे अनुभूती आहे, अनुभव आहे. आई वडील कामाला जायचे, शेठ सावकारांच्या कामाला जायचे, देशमुखांच्या कामाला जायचे, पावसाळ्याचे दिवस असायचे, नदी नाला ओलांडून जावं लागत असं. दुपारी आम्ही शाळेत जेव्हा आम्हाला जेवणाची का दुपारची सुट्टी असायची तर माझ्याकडे भाकर नसायची. दुसरे मुलं भाकर सोडून खायचे. तर मी जवळच्या त्या एका मुसलमानाचं शेत होतं, त्या ठिकाणी सीताफळाचे झाडं होते. यावेळेस सीताफळाला असं फुलं येतात, ते मुलं भाकरी सोडून खायचे दुपारी. आम्ही धावत जायचा, नाला ओलांडून पाणी असलं तरी, आणि ते फुलं पोटभर खाऊन वापस यायचा. त्याला आम्ही काजू म्हणू. आणि आई वडील शेतात कामाला जायचे आणि पूर आल्यानंतर तिकडं बऱ्याच वेळ बाहेरच थांबावं लागे. आणि आम्हाला भूक लागायची.
चूल अशी भिजलेली असायची, तर ऐकून चुलीची माया रडल्या दोन्ही थड्या. तिकडं आई रडायची, तिच्याही डोळ्यात आसू यायचे, आणि आम्हालाही भुकेनं अशा प्रकारचं आम्हाला रडू यायचे. असे ते सगळे अनुभव खेड्यातले या कवितेमध्ये येताना दिसतात. मग ही कविता भूक पुढे पुढे गेल्यानंतर तिनं असं विराट रूप धारण केलं. कारण ही भूक माझी एकट्याची नाही राहिली, ती समष्टीची भूक झाली, ती सर्वांची भूक झाली. आणि या भुकेला कुठं ठार करता येते का, तिला संपवता येते का, असा विचार पुढे घेऊन चाललो. आणि मग या भुकेचे मुळं कुठे आहेत, या भुकेचे मुळं कुठे आहेत शोधले पाहिजेत. हे भूक कोणी जन्माला घातली, ही माणसं मग कॅलरीमध्ये शिकत आल्यानंतर कॅलरीमध्ये विचार करू लागलो की जसं विदेशामध्ये कोण माणूस किती काम करते त्याला किती मूल्य द्यायचं, किती त्याला त्याच्या लेबरच्या अगेन्स्टमध्ये किती त्याला मूल्य द्यायचं, किती त्याला पेमेंट द्यायचं ठरल्या जाते, की तो दिवसात किती कॅलरी खर्ची घालते कामात, कारखान्यामध्ये, एखाद्याच्या घरी किंवा विद्यापीठात, कारखान्यात, गिरणीत. त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याचं इव्हॅल्युएशन होते, त्याचं अप्रिशिएशन होते त्याच्या सगळ्या श्रमाचं. पण आमची माणसं रात्रंदिवस राबतात, ऊन वारा पाऊस झारा काही पाहत नाहीत, विचू काटा साप नदी नाले वाहून मरतात, कधी करंट लागून मरतात. ह्याचं सगळं जर आपण इव्हॅल्युएशन केलं, व्हॅल्युएशन केलं, तर त्यांना त्याचं रिटर्न काही मिळत नाही. त्यांची भूक एखादी सावलीसारखी, त्याच्या स्वतःच्या पडछायासारखी ती भूक त्याच्या मागे लागते. आणि मग ही भूक अशी विराट विराट होते, त्या भुकेचे वर्तुळ असे विराट होतात. मी तर त्या वर्तुळात समाविष्ट झालेला असतो. मग अनेक कुटुंब, अनेक माणसं, अनेक समाज, अनेक जमाती त्या भूताच्या त्या सगळ्या झपाटलेल्या असतात, त्या वर्तुळात गडप झालेल्या असतात. आणि मग हे सगळं पाहतो मी, आणि मग पुन्हा कविता सुचतात. आणखी एक कविता, असं बोलता बोलता आणखी एक कविता. मग मी असं सगळं करत की लोकांना, मग की पोरांना, सगळ्या आमच्या भोवतालच्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही शिकत आहे त्यांना मग प्रेरणा देण्याचं काम, किंवा तुम्ही हे करा, तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्हाला जीवन बदलवायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे, विचार बदलले पाहिजेत, शिक्षण घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, या भुकेला ठार केलं पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. परिस्थिती माणसाला बदलता येते. मग आंबेडकरांचं जीवन अभ्यासल्यानंतर, त्यांचा सगळं अभ्यासल्यानंतर लक्षात आलं की अरे, की एक दलिताचा, एक अछूत समाजातला, अस्पृश्य समाजातला माणूस, व्यक्ती इतकं मोठं काम करू शकते, तर आपण का करू शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न मीच मला विचारत होतो. आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने चिंतन मनन करत असताना, पुढे जात असताना इतरांनाही ते सांगत होतो. आणि मग याच्यातून कविता, एक ठणक नावाची एक मनामध्ये अशी एक ठणक होती. किती ठणक, साहेबराव पवारजी नमस्कार. की मग मी खेड्यातून शहरात गेल्यानंतर तिथल्या लोकांना माझं जीवन सांगू लागलो. आणि मग तिथे कवी संमेलनात सामील झाल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या समाजाची व्यथा मांडत असताना मी माझ्या प्रतिमा, माझे मिथकं घेऊन मी त्या ठिकाणी त्या कविता मांडत. एकदा तुरुंगाच्या गजाआडून मी बगळ्यांना विचारले त्यांच्या स्वातंत्र्याचे गमक. मी शहरी लोकांना सांगत होतो. एकदा तुरुंगाच्या गजाआडून मी बगळ्यांना विचारले त्यांच्या स्वातंत्र्याचे गमक. बगळे मिस्किलपणे हसले आणि म्हणाले, सर्वात अप्रिय असणारं मरणही मिळत नाही ह्या जगात सहजासहजी. बगळे मिस्किलपणे हसले आणि म्हणाले, सर्वात अप्रिय असणारं मरणही मिळत नाही सहजासहजी जगात. माणसाला त्यासाठी जगावं लागतं मरणप्राय जीवन. त्यासाठी जगावं लागतं मरणप्राय जीवन.
मग स्वातंत्र्याचं काय पुसता राजे हो, ते पडत नसतं पक्व फळासारखं आपसुक खाली. मग स्वातंत्र्याचं काय पुसता राजे हो, ते पडत नसतं पक्व फळांसारखं आपसुक खाली. त्यासाठी अस्मितेच्या पंखाखाली उभवावे लागतात स्वातंत्र्याचे बंड. बगळे दूर दूर उडून गेले आणि एक अघटित घटना घडली. मी तुरुंगच घेऊन उडालो सूर्याच्या दिशेने. बगळे दूर दूर उडून गेले आणि एक अघटित घटना घडली. मी तुरुंगच घेऊन उडालो सूर्याच्या दिशेनं. जखमेवरची खिपली गळून पडावे तसा अंगाभोवतालचा तुरुंग कधी गळून पडला ते कळालेच नाही. मी तुरुंगच घेऊन उडालो सूर्याच्या दिशेनं. जखमेवरची खिपली गळून पडावे तसा अंगाभोवतालचा तुरुंग कधी गळून पडला ते कळालेच नाही. नरकाच्या 27 सीमेवरून मी उडत गेलो. वयाच्या 27 वर्षाचा होतो तेव्हा ही कविता लिहिली मी, म्हणून 27 टाकलं. नरकाच्या 27 सीमेवरून मी उडत गेलो. एक एक क्षितिज मागे सोडत गेलो. कधी कुडत गेलो, कधी लढत गेलो. घाव झेलत झेलत घडत गेलो. नरकाच्या 27 सीमेवरून मी उडत गेलो. एक एक क्षितिज मागे सोडत गेलो. कधी कुडत गेलो, कधी लढत गेलो. घाव झेलत झेलत घडत गेलो. मॅडम, आता माझं लोटस इटरच्या नगरात छानस घरट आहे. लोटस इटर ही एक प्रतिमा आहे. टी.एस. इलियटची लॉर्ड अल्फ्रेड टेनिसनची कविता आहे. लोटस इटर आणि इलासिस 2 कविता आहे. तर लोटस इटर म्हणजे के.जी. पुरोहित जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अमरावतीमध्ये झालं, त्यांनी या लोटस इटरची व्याख्या केली होती. लोटस इटर म्हणजे आराम प्रदेशातील प्रवास, म्हणजे नागरी संस्कृतीच्या सुख सुविधा असलेल्या नगरात आता माझं घरट आहे असं म्हणायचं आहे मला. मॅडम, आता माझं लोटस इटरच्या नगरात एक घरट आहे. भाकरीची मुबलक संधी आहे. सुखासोयीची आणा गोंदी आहे. सारं काही मस्त आहे. काही महाग, काही स्वस्त आहे. पण मी मात्र अस्वस्थ आहे. मी बघतोय, मी जिथून आलो ते जग अजून किती त्रस्त आहे, अजून किती त्रस्त आहे. मी जरी शहरात किंवा शहराच्या कुशीत येऊन स्थिरावलो असलो तरी मी ज्या संस्कृतीमधून, ज्या समाज व्यवस्थेमधून मी आलेलो आहे, ज्या समाजातून मी आलेलो आहे, तिथल्या वेदना, तिथले दुःख, तिथलं शोषण, तिथली विवंचना, तिथली ससे होलपट, जीवनाची जी काही रुटीन आहे ती बदलली नाही. म्हणून मी माझ्या एका पुस्तकात लिहिलं की स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि आदिवासीच्या पारतंत्र्याचा आरंभ झाला. स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि त्याच बिंदूपासून, फ्रॉम दॅट व्हेरी पॉइंट ऑफ टाइम, अनफ्रीडम फॉर ट्रायबल बिगॅन. फ्रीडम मिळालं काही लोकांना, पण अनफ्रीडम आमच्यासाठी सुरू झालं. कारण जल जंगल जमीनचा आम्ही नारा नेहमीच लावत असतो. किंवा जल जंगल जमीन हे 3 शब्द उच्चारले की आम्ही अस्वस्थ होत असतो, पण ते जिव्हाळ्याचे हे शब्द आहेत. तर ही जल जंगल जमीन आमची राहिली का आता? ते आमच्या मालकीची आहे का आता? कारण स्वातंत्र्याच्या नंतर कंपन्या उभारण्याच्या नावाखाली, कारखाने उघडण्याच्या नावाखाली, विकासाच्या प्रकल्पाच्या नावाखाली, पुतळ्यांची, म्हणजे जसं की वेदांतजी नियामगिरी मधले, ओडिसा मधले ज्या कंपन्या आहेत, कंपन्या उभारण्याच्या काय, स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी करण्यासाठी आदिवासींचे जे उदरनिर्वाहाचे साधन आहे, आदिवासीची जी भाकर आहे
ती लुटल्या गेली आहे. आणि हा माणूस आपल्याच भूमीमध्ये पोरका झालेला आहे, आपल्याच घरात पोरका झालेला आहे. मध्य भारतात 2 कोटी लोक विस्थापित झाले. कृत्रिम किंवा फॅब्रिकेटेड नेक्सलाइट त्या ठिकाणी कंपन्यावाला मल्टीनॅशनल कंपन्यांनी घुसवलेला आहे आणि आदिवासींना विस्थापित केलं आहे. तिथे आदिवासींवर लोकांवर गोळ्या झाडल्या जातात, त्यांची हत्या केल्या जाते, त्यांचे घरं, त्यांचे गावच्या गावं जाळल्या जातात. आणि ह्या सगळ्या वेदना रुततात कुठंतरी, आणि रुतल्या त्या कुसळासारख्या की मग ते कुठंतरी व्यक्त करा वाटतात, काढा वाटतात. ते काढल्याशिवाय करमत नाही. आणि मग हे काढायचं असेल किंवा व्यवस्थेशी लढायचं असेल, मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो की मला जे आवडायचं की जे लढत असतात तेच घडत असतात. आमच्या जगण्याला आणि मरण्यालाही युद्धच हा एक पर्याय आहे. तुम्हाला लढावंच लागेल. तुम्ही लढत नसाल, जे लढत नसतात ते पडत असतात, सडत असतात आणि संपून जात असतात. म्हणून तुम्हाला लढावंच लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. केवळ विस्थापित करत आहे मला किंवा वगैरे वगैरे असं सांगून काही फायदा नसतो. कारण अन्याय काही रडल्याने दूर होत नसतो, लढल्याने दूर होत असतो. म्हणून युद्ध हा पर्याय आहे, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मी मांडत असतो माझ्या कवितेतून. एक कविता अशी आहे की ज्या देशातल्या संस्कृतीला सार्वत्रिक स्वातंत्र्याची वावडी असते. एक कवितेच्या 4 ओळीमधल्या की ज्या संस्कृतीत तुम्ही जन्माला आले, ज्या देशातल्या संस्कृतीला सार्वत्रिक स्वातंत्र्याची वावडे असते, त्या देशातले युद्ध कधीच संपत नसते. ज्या देशातल्या संस्कृतीला सार्वत्रिक स्वातंत्र्याची वावडे असते, त्या देशातले युद्ध कधीच संपत नसते. म्हणून दोस्तो, जगण्याची बाराखडी शिकत असताना युद्धाची कलाही शिका. म्हणून दोस्तो, जगण्याची बाराखडी शिकत असताना युद्धाची कलाही शिका. अरे ज्यांचे जन्मच रणांगणावर झाले, त्यांनी मृत्यूच्या भयाने घाबरून जाऊ नये. आपल्या प्रत्येक पावलाला समजून सांगावे शत्रूचे कावे, युद्धाचे बारकावे. आता तुमच्या पावलातली क्रांतीची ओढ आणि तुमच्या समोर असलेले तुमच्या समोर असलेले आव्हान कोणालाही थांबवता येणार नाहीत, कारण ते आहेत युगंधराचे करार. ते बाबासाहेबांना उद्देशून म्हटलेले आहे की आता हे युद्ध अटळ आहे. कारण या देशातली संस्कृती, या देशातली समाज व्यवस्था, या देशातली राजकीय व्यवस्था, या देशातली धर्म व्यवस्था, या देशातली जे साहित्य आणि कलाकृती जी आहे, अर्थव्यवस्था, ही सगळीच्या सगळी अँटी ट्रायबल आहे. ही सगळी आदिवासी विरोधी आहे. आदिवासींना केवळ वापरून घ्यायचं साधन म्हणून ते वापरणार आहेत, परंतु तुम्हाला ते सुखा समाधानात जगू देणार नाही. तुमचंच सारं आहे, तुमच्या मालकीचं आहे, पण तुम्हाला ते जगू देणार नाही. सचिन शिंदे, जय बिरसा. हे जागतिकीकरणाचा सगळा लोंढा आहे. म्हणून युद्ध अटळ आहे अशी एक कविता आहे. जागतिकीकरणाचे ऑक्टोपस आपल्या वस्तीत घुसत आहेत. जागतिकीकरणाचे ऑक्टोपस आपल्या वस्तीत घुसत आहेत. आपल्या जगण्याचे सर्वच संसाधन ते फस्त करत आहेत, ते उद्ध्वस्त करत आहे. आपले सारेच सुरक्षा कवच आपल्या वस्त्या हिरोशिमा होत आहेत क्षणाक्षणाला. आपल्या जगण्याचे सर्वच संसाधन ते फस्त करत आहेत, ते उद्ध्वस्त करत आहेत. आपले सारेच सुरक्षा कवच आपल्या वस्त्या हिरोशिमा होत आहेत क्षणाक्षणाला. कुरुक्षेत्रातील सूर्यपुत्रा समान आपण निहत्ता झालोय सगळेच. कुरुक्षेत्रातील सूर्यपुत्रा समान आपण निहत्था झालोय सगळेच. कॉर्पोरेट फ्रँकस्टाईनही
आदिवासींना हटवू पाहत आहे भारताच्या नकाशावरून कायम. कॉर्पोरेट फ्रँकेस्टाईनही आदिवासींना हटवू पाहत आहे भारताच्या नकाशावरून कायमचे. परंतु आदिमपुत्रांनो धास्तावू नका, हिम्मत ठेवा, तुमच्या उरातले इरादे कायम ठेवा. संकट आपल्यासाठी नवीन नाहीत. परंतु आदिमपुत्रांनो धास्तावू नका, हिम्मत ठेवा, तुमच्या उरातले इरादे कायम ठेवा. संकट आपल्यासाठी नवीन नाहीत. अनंत मरणाचे पहाड पर्वत ओलांडून आपण आलो इथवर. अनंत मरणाचे पहाड पर्वत ओलांडून आपण आलोत इथवर. रामराज्यापासून होत आहेत आक्रमण आपल्या वस्त्यावर. रामराज्यापासून होत आहेत आक्रमण आपल्या वस्त्यावर. हरेकाशी लढत आलो आपण, लढाई आपल्यासाठी नवीन नाही. हरेकाशी लढत आलो आपण, लढाई आपल्यासाठी नवीन नाही. आदिमपुत्रांनो पुन्हा तुमच्या तिरकमट्यांची दोरी आवळून बांधा. आदिमपुत्रांनो पुन्हा तुमच्या तिरकमट्यांची दोरी आवळून बांधा. बाणांना धार लावा. जागतिकीकरणाचे ऑक्टोपस झुंडी झुंडीने आपल्या वस्तीत घुसत आहेत. आता युद्ध अटळ आहे. आता युद्ध अटळ आहे. अशा प्रकारचं युद्ध अटळ आहे. कारण मला माहित नाही समाजशास्त्रज्ञ कशा पद्धतीने मांडणी करतात. ते अनेक भारतातल्या अनेक कालखंडाची ती मांडणी करत असतात. ते ऐतिहासिक मांडणी करतात, ऐतिहासिक मांडणी करतात. सिंधू संस्कृतीपासून त्याच्या पलीकडची आता तर नवीन नवीन संशोधन आले. विदेशी आक्रमणांची ती मांडणी करतात. इंग्रजांच्या सोबत भारतातील जे काही वेगळे वेगळे लढे लढले गेले, आंदोलन केले, त्याचे ते लिखाण करतात. नक्षलाइट सोबतचे हे सगळं मांडतात आणि सांगतात की या समाजाने या नेत्याने खूप मोठे युद्ध लढले, खूप भारतासाठी संघर्ष केला. परंतु माझं निरीक्षण असं आहे की भारतात एकच माणूस अनादी काळापासून आजही लढत आहे. त्याचं लढणं संपलं नाही. आर्य आले बाहेरून, त्यांच्याशी आदिवासी, आणि तो माणूस कोण आहे? आदिवासी माणूस. आर्य बाहेरून आले, त्यांच्याशी हा माणूस लढला. त्याच्यानंतर पोर्तुगीज आले, ग्रीक आले, ह्यून आले, शक आले. हे सगळ्या विदेशी टोळ्याला त्यांच्याशी हे माणूस लढला. त्यानंतर मुस्लिमांची राजवट सुरू, मुस्लिमांसोबत हा माणूस लढला. त्यानंतर इंग्रज आले, इंग्रजासोबत हा माणूस लढला. म्हणजे हे सगळे आदिवासींच्या वस्तीमध्ये घुसले लोक आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने घाम गाळून सभ्यता आणि संस्कृती निर्माण केली. अगदी इंद्रापासून सगळे घुसले सिंधू संस्कृतीमध्ये पाहत, अगदी मध्य भारतातील या नक्षलाइट पर्यंत, गडचिरोली पर्यंत. आजही हा माणूस लढतोय, गडचिरोलीत लढतोय, तिकडे झारखंड मध्ये लढतोय आणि त्याला वेगळे वेगळे नाव देतात. अरुंधती रायने सुंदर असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. किंवा नंदिनी सुंदरने मोठे मोठे पुस्तक लिहिले आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या त्या प्राध्यापक आहेत. कसा छळ आहे त्या ठिकाणी सुरू. म्हणून हे सगळे यांचे लढे संपले, स्वातंत्र्य मिळालं, त्यांनी स्वातंत्र्याचा वाटा आपापल्या पद्धतीने वाटून घेतला या लोकांनी. पण आदिवासी माणूस आजही लढत आहे, आपल्या हक्कासाठी लढत आहे, आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे, आपल्या भाकरीसाठी लढत आहे. आणि हा लढा काही संपला नाही. मग इलेक्शनच्या काळामध्ये त्याचा वापर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, बाबरी मस्जिदच्या काळामध्ये, गोधराच्या काळामध्ये, त्या सगळ्या कांडामध्ये आदिवासींचा वापर करून घेतला जातं. आज हे 1.5-2 कोटी मायग्रंट जे लेबर्स आहे कोण आहेत? 80% आदिवासी आहेत. औरंगाबाद मध्ये चिरडल्या गेले जे 16 लोक.
लाखो लोकांना कोरोना झाला. लोकांना आता म्हणजे कोरोना आता थांबणार किंवा कोरोना असं आता कोरोनाची खरी सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या. हाही कोरोनाच्या काळामध्ये आपण हा सगळा म्हणजे उपक्रम चालवतो. आता खरी सुरू होणार आहे. कोरोनाची सुरुवात होणार आहे. भयावह जगात होणार नाही इतकं, भविष्य नाही सांगत, भविष्यावर विश्वास नाही माझा, पण जगात होणार नाही इतकी भयानक सुरुवात आता भारतात होणार आहे. कारण लाखो लोकांना दिल्ली, मुंबई, आग्रा, चेन्नई अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरात हे काम करत होते लोक. यांना मायग्रेट करण्यासाठी जे संसाधन लागत होते ते संसाधन आमच्या सरकारने, केंद्र सरकारने पुरवले नाही, वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांना. जा पायी गेले सगळे लोक आणि सगळ्या लोकांना लागण झाली. आणि खेड्यामध्ये उद्रेक झाल्यानंतर पहा काय परिस्थिती होणार आहे. आमचं सरकार म्हणजे एक पार्लमेंटरी डेमोक्रेसी आम्ही जेव्हा स्वीकारली, संसदीय लोकशाही स्वीकारली, तेव्हा एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणून आम्ही उभे असतो ते त्या ठिकाणी बसत असतो. हे रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या गव्हर्नमेंटने डिसओन केली, नाकारलेली आहे. हे सगळे कवितेचे विषय आज होत आहे किंवा कविता त्या सगळ्या आपण पाहतोय होऊन राहिल्या लोकांच्या. अनेक आपण फेसबुकवर किंवा अनेक ठिकाणी त्या कविता येत आहे किंवा पुढेही त्याच्यावर भरपूर लिहिल्या जाईल. तर हे सगळी व्यथा आहे. तर हे कामाला गेल्यानंतर हे लोक आता बाहेर चालले. आम्ही असं कामाला जात होतो. तर 2011 मध्ये एक कविता लिहिली होती, पण ती कविता वेगळ्या अनुषंगाने लिहिली आहे कविता, की मला पुरस्कार दिला होता महाराष्ट्र शासनाने, आदिवासी सेवक पुरस्कार दिला आणि नाशिकला माझा सत्कार केला. मला खूप असं बोला वाटतं, कारण पण सन्माननीय डाकोरे सरांनी सांगितले काही मर्यादा ठेवून बोलायचं, तर बोलतोय. तो पुरस्कार दिल्यानंतर नागपूरच्या आपल्याच काही लोकांनी, म्हणजे कसं आम्ही सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह लोक, आम्ही आत्महिंसेने पछाडलेले लोक, आम्ही आमच्यावर हल्ले का होतात? आमच्या बाजूचा दलित माणूस आहे त्याच्यावर हल्ले होत नाहीत. झाले तरी त्यांनी ते हल्ले थोपत प्रगती कशी केली? तर आम्ही आमचे कोणाच्या खेटर कोणाच्या पायी नाही आहे, पायपोस नाही असं. कारण आम्ही जाती जमाती जे जमाती आहे, आमच्या जमातवाद फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही एक जमात दुसऱ्या जमातीला एक्सेप्ट करायला किंवा त्याला अप्रूव्ह करायला तयार नाही. आणि हा नेमका कच्चा दुवा पकडून आमचे हितशत्रू आमच्यावर हल्ले करत राहतात. तर हे आणि मला सांगताना महाराष्ट्राबद्दल सांगताना, महाराष्ट्रापुरतं सांगताना मला काही संकोच वाटत नाही. आणि हा जमातवाद यवतमाळमधून सुरू झालाय. कोण सुरू केला, काय सुरू केला मी, किंवा विदर्भातून सुरू झालाय, बाकी याच्यात नव्हता, हा विदर्भातून सुरू झालाय. तर हे थांबला पाहिजे. तर मला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा नागपूरच्या काही आपल्या लोकांनी पत्र पाठवले, कारण त्यावेळेस ते एक ब्राह्मण कमिशनर होते आणि माझा तो प्रस्ताव पाठवल्यानंतर मला पुरस्कार त्यांनी दिला होता, पण त्यानंतर लगेच त्यांची बदली झाली आणि सरकुंडे साहेबा तिथे कमिशनर असताना त्यांच्या अंडरमध्ये आमचा सत्कार घेण्यात आला. तर नागपूरच्या लोकांनी बरेच पत्र पाठवले होते आपल्याच लोकांनी की यांना काकानी पुरस्कार दिला. मग मी पुरस्कार घ्यायचा नाही असं ठरवलं, कारण मला पुरस्कार नको आहे, का मी पुरस्काराच्या मागे लागत नाही मी मागे, कारण त्याने माणसं मोठे होत नाहीत. कारण मी सिगमंड फ्राईड पासून खुशवंत सिंगांपर्यंत पुरस्कारांच्या सगळ्या कथा वाचल्या आहे, काय असतो पुरस्कार कसे दिले जातात, काही तो विषय नाही असो. तर मी मग मला सत्कार होत असताना मी फेकून दिला पुरस्कार, मी घेत नाही म्हटलं. ते हे होते आपले बबनराव पाचपुते मंत्री होते आदिवासी, मला पुरस्कार नको. तर त्याच्यावर एक कविता लिहिली, साहेब असंख्य शिवार, कांद्याच्या सुगीला तिकडे जात होतो आम्ही, साहेब असंख्य शिवार आणि शिवा ओलांडून मी दाखल झालोय तुमच्या शेरात. साहेब असंख्य शिवार आणि शिवा ओलांडून मी दाखल झालोय तुमच्या शेरात. आमच्या स्वागतासाठी तुमचे दूत आले धावून रेल्वे स्थानकांवर. साहेब असंख्य शिवार आणि शिवा ओलांडून मी दाखल झालोय तुमच्या शहरात. आमच्या स्वागतासाठी तुमचे दूत आले धावून रेल्वे स्थानकावर. तेव्हा थोडे अवघडल्यासारखे वाटले हो. तुमचे दूत आले धावून रेल्वे स्थानकावर. तेव्हा थोडे अवघडल्यासारखे वाटले. साहेब खांद्र बोंद्र घेऊन कांद्याच्या सुगीला यायचो लहानपणी इकडं आम्ही.
साहेब खांद्र बोंद्र घेऊन कांद्याच्या सुगीला यायचो लहानपणी. इकडं आम्ही तेव्हा पोलिसांच्या संशयित नजरा आमचे स्वागत करत होत्या. आता तुम्ही स्वागत केलं, तेव्हा पोलिसांच्या नजरा स्वागत करायचे. तेव्हा पोलिसांच्या संशयित नजरा स्वागत करायचे, आमचे स्वागत करत होत्या. टीसी अशा शब्दात मागायचा तिकीट, आम्ही रेल्वेनं जात होतो. टीसी अशा शब्दात मागायचा तिकीट की जणू काही अख्खी रेलगाडीच गाठोड्यात बांधून नेतोय आम्ही. टीसी अशा शब्दात मागायचा तिकीट की जणू काही अख्खी रेलगाडीच गाठोड्यात बांधून नेतोय आम्ही. साहेब 4 दशकाचा बेदखल इतिहास घेऊन मी दाखल झालोय तुमच्या नासिकात. साहेब 4 दशकाचा इतिहास घेऊन मी दाखल झालोय तुमच्या नासिकात. मी स्वतःहून आलो नाही, मी स्वतःहून आलो नाही, तुम्हीच बोलावले पत्र पाठवून मला. मी स्वतःहून आलो नाही, तुम्हीच बोलावले पत्र पाठवून मला. तुम्ही करणार म्हणे माझा सत्कार पुरस्कार देऊन. हजारो वर्षाच्या तिरस्कारानंतर तुमच्या पुरस्काराच्या फुंकरीने, हजारो वर्षाच्या तिरस्कारानंतर तुमच्या पुरस्काराच्या फुंकरीने माझी धुमसणारी जखम ज्वालामुखी झाली तर मला खूप आनंद होईल साहेब. 1000 वर्षाच्या तिरस्कारानंतर तुमच्या पुरस्काराने माझी धुमसणारी जखम ज्वालामुखी झाली तर मला खूप आनंद होईल साहेब. पुरस्कारासाठी गोंडा घोळत राहणाऱ्यापेक्षा जळत राहणं अधिक प्रिय वाटतंय मला. पुरस्कारासाठी गोंडा घोळत राहण्यापेक्षा जळत राहणंच अधिक प्रिय वाटतं मला. थँक्यू साहेबराव पवारजी, सखाराम डाकोरीजी. साहेब तुमच्या पुरस्काराने मला विझवून टाकले तर काळोखाचाच विजय होईल. साहेब काय होते, पुरस्कार मिळाले की लोक शंड होतात म्हणतात. पुरस्कार मिळाला की लोक मवाळ होतात. पुरस्कार मिळाला की लोक स्वतःच्या सोनेरी चौकटीमध्ये स्वतःला बंदिस्त करतात. हे मास्क आता आले, मास्क आपल्या देशात सुरुवाती अनेक वेगळे मास्क लावून फिरतात. त्या अर्थाने साहेब तुमच्या पुरस्काराने मला विझवून टाकले तर काळोखाचाच विजय होईल. साहेब आता तुमच्या शहराचा भूगोल बदललाय. साहेब आता तुमच्या शहराचा भूगोल बदललाय आणि इतिहासाने परिधान केला नवा चेहरा. मला सांगता येणार नाही तुमचा पुरस्कार किती भरेल ऊर्जा माझ्या प्राणात. मला सांगता येणार नाही तुमचा पुरस्कार किती भरेल ऊर्जा माझ्या प्राणात. परंतु काळाराम मंदिराच्या आवारातल्या बाबाच्या गर्जना चोचीत घेऊन मी निघालोय रानवस्तीकडे. मेळघाट, भामरागड आणि छत्तीसगड मध्ये असंख्य एकलव्याचे अंगठे नवे हातच छाटले जात आहेत. आज मेळघाट, भामरागड आणि छत्तीसगड मध्ये असंख्य एकलव्याचे अंगठे नवे हातच छाटल्या जात आहेत. आज त्यांच्या धुंड्या हातांच्या मदतीने मला उभारायचे आहे आदिवासीचे जग. मला त्यांच्या धुंड्या हाताने उभारायचे आदिवासी जग. साहेब गुडबाय येतोय मी. साहेब गुडबाय येतोय मी. साहेब फिरकलास कधी इकडं तर या आमच्या वस्तीत. साहेब फिरकलास कधी तर या आमच्या वस्तीत. आयुष्याची सिड्डू अथवा गोरगा चाखायला. ह्या दारू आहेत आदिवासींच्या दारू. साहेब फिरकलास कधी इकडं तर या आमच्या वस्तीत आयुष्याची सिड्डू अथवा गोरगा चाखायला. परंतु साहेब मला आताच माफ करून टाका. परंतु साहेब मला आताच माफ करून टाका. कारण तुम्ही दिलेली ही पुरस्काराची ट्रॉफी माझ्याकडे असेलच तेव्हा ह्याची काही हमी नाही. साहेब माफ करून टाका मला आताच. कारण तुम्ही दिलेली ही पुरस्काराची ट्रॉफी
त्यावेळेस असेल माझ्याकडे याची काही हमी नाही, कारण आमच्या जगात वेदनेशिवाय दुसरं काही शाश्वत नाही. आमच्या जगात वेदनेशिवाय दुसरं काही शाश्वत नाही. असं शाश्वत वेदना, शाश्वत व्यथा, शाश्वत शोषण, कधी न संपणारं यातायातीचं जीवन घेऊन ही सगळी माणसं जगत आहे आदिवासीचे. आणि हे सगळी माणसं म्हणजे सुरेश भट जसा म्हणतो की साध्याच माणसांचा एल्गार येत आहे किंवा साधीसुधी माणसे माझ्या कवित्वाचे धनी. ही सगळी साधीसुधी माणसं आहेत. ते रात्रीच्या झोपेला छळत राहतात. ही माणसं त्यांची गावं रात्रीच्या झोपेला छळतात. त्यांच्या व्यथा, स्वप्न, सुखद स्वप्नांना पिटाळून लावून दुःखद स्वप्नांचे तांडे आयुष्याच्या वाटेवर उभे करतात. आणि मग सुखाचा हात सोडून दुःखाच्या सोबत जाऊन क्रांतीसाठी आक्रोश करावं लागतं. ते करण्याचं काम मी करत आलेलो आहे. डाखोरे साहेब बोलायचं की थांबायचं हे सगळं करावं लागतं. आता ह्या सगळ्या करत असताना मी त्या माझ्या भोवतालच्या माझ्या अडाणी किंवा सुशिक्षित लोकांना, माझ्या सवंगड्यांना मी सांगतोय की मी हे काय करतो, तुम्ही काय करून राहिले. अरे आपल्याला उठून उभं व्हावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तुम्हाला या देशातली व्यवस्था माणूस म्हणून रजिस्टर करून घेत नसेल, तुम्हाला आजही वनवासी म्हणत असेल, म्हणजे आयडेंटिटीचा प्रश्न आहे. आयडेंटिटी सगळ्या जगात आयडेंटिटीचा प्रश्न आहे. तिकडे निग्रोन्स पासून आपण आता जॉर्ज फ्लॉइड पाहायला, त्याची हत्या झालेली आहे. त्याच्यावर एक कविता इब्सेन टोकिन नावाच्या एका माणसाने कविता लिहिली आहे. त्या आमच्या ग्रुपवर टाकली, त्याचं भाषांतर पण केलं मराठीत मी. एक फार मोठा कलावंत, एक खेळाडू त्या ठिकाणी मारला गेला. ही सगळी सुरू आहे. हे आमच्या देशात असं सुरू आहे. तर म्हणजे आयडेंटिटीचा प्रश्न काय आहे की आम्ही जेव्हा आर्य या देशात आले तेव्हा आमची आयडेंटिटी काय होती? दैत्य, दानव, राक्षस, असुर. जेव्हा विदेशी लोक आले, पोर्तुगीज आले, इतर लोक आले, आम्हाला क्रिमिनल ट्राईब किंवा बार्बेरियन्स अशा प्रकारचं आम्हाला आयडेंटिटी दिली. मुस्लिम आले, मुस्लिमांनी क्रिमिनल ट्राईब. इंग्रज आले, इंग्रजांनी देखील क्रिमिनल. महात्मा गांधी आले, त्याने आम्हाला गिरिजन म्हटलं. ठीक आहे सर, महात्मा गांधी आले, गिरिजन म्हटलं. भारतीय संविधानाने आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हटलंय. बहुजन संघर्षावाले आम्हाला मूलनिवासी म्हणतात. संघावाले आम्हाला वनवासी म्हणतात. आमच्या आयडेंटिटीची आयशी तशी करून टाकली. आणि लक्षात घ्या मित्र, आयडेंटिटी ही फार महत्वाची असते. आयडेंटिटी ही माणसाच्या चेहऱ्यासारखी असते. एखाद्या माणसाला पुढे जाऊ द्यायचं नसेल ना, त्याचा चेहरा छिन्न विच्छिन्न केला की तो पुढे जात नाही. आपण पाहतो एखादा खून झाल्यानंतर तो खुनी काय करतो, त्या माणसाचा चेहरा छिन्न विच्छिन्न करून टाकतो की तो ओळखू नाही आला पाहिजे, तोपर्यंत खूप दूर पळून जाता येईल किंवा काही करता येईल. तसं तुमच्या चेहराच नष्ट करण्याचं काम या देशातल्या वर्चस्ववादी संस्कृतीने, व्यवस्थेने आणि इथल्या जी अर्थव्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, त्याने केलेलं काम. म्हणून तुमची आयडेंटिटी, तुमची अस्मिता तुम्हाला उभी केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण अस्मिता हे रेल्वेच्या इंजिन सारखी असते. जसे रेल्वेचे इंजिन सगळेच्या सगळे डबे ओढून नेते ना स्टेशनवर ध्येयापर्यंत. जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर जायचं असेल तर तुमची अस्मिता तुम्हाला निर्माण करत नाही. स्वतःची आयडेंटिटी निर्माण करावं लागेल, स्वतःचं एक स्थान निर्माण करावं लागेल.
म्हणून बिरसा मुंडाचा विचार करत असताना बिरसा मुंडाने हे आयडेंटिटीचा विचार केला, पण बिरसा मुंडा मांडत असताना बरेच लोक ते बोलत नाहीत किंवा त्याचा अर्थ समजत नाही बऱ्याच लोकांना आंदोलनाचा. पण मी माझ्या लोकांना सांगत असताना किंवा माझ्या सगळ्या भोवतालच्या या पसाऱ्याला सांगत असताना मी त्यांना सांगतो की सांग कुणाच्या उद्यासाठी. अरे मी हे सगळं लिहितोय, कोणी वाचता की नाही, का वाचत नाही, काही घेता की नाही प्रेरणा. मग त्यांना सांगतो मी सांग कुणाच्या उद्यासाठी जागतो मी रात्रा. सांग कुणाच्या उद्यासाठी जागतो मी रात्र, रात्रंदिवस अभ्यास करतो. सांग कुणाच्या उद्यासाठी जागतो मी रात्रा, सांग कुणाच्या दुखण्यासाठी खातो जहराच्या मात्रा. किती दुःख सहन करतो, किती ज्याला टीका टिप्पणी सहन करतो. सांग कुणाच्या उद्यासाठी जागतो मी रात्रा, सांग कुणाच्या दुखण्यासाठी खातो जहराच्या मात्रा. उन्हाळ्यात विहीर आटावी तशाचा आठती आशा. काय आहे रे आपलं जीवन. उन्हाळ्यात विहीर आटावी तशाच आठती आशा, खडकावरच्या तृष्ण कुळाला का डसती गांधील माशा. माझ्या कवितेमध्ये अनेक मी स्वतः शब्द तयार केले. तृष्णकुळ मराठीच्या कुठल्याही शब्दकोशात नाही आहे, मी तयार केलेला आहे. उन्हाळ्यात विहीर आटावी तशाच आटती आशा, खडकावरच्या तृष्ण कुळाला का डसती गांधील माशा. असे कसे रे सत्य तुझे तुरुंगास मानते मुक्ती. लोक आपल्या पारतंत्र्याचे, आपल्या अपमानाच्या जे काही प्रतीक आहेत त्याला भूषण मानतात. ही फार गोष्ट आहे. म्हणजे असे कसे रे सत्य तुझे तुरुंगास मानते मुक्ती, कोकिळेचा का उपहास करते तुझी कर्कश काकोक्ती. कावळ्याचं ओरडणं. कोकिळेचा का उपहास करते तुझी कर्कश काकोक्ती. कुण्या ऋतूच्या वाटेवरती सांग अंथरू हा जीव. काय काय करावं माणसानं. इतके झोपलेले, इतके गाढ झोपलेले, त्या सगळ्या जुन्या विकृत परंपरेच्या माग मेंढरासारखे धावणारे. कुण्या ऋतूच्या वाटेवरती सांग अंथरू हा जीव, कधी दरवळेल फुलात या माझ्या उजाड गावाची शिव. माझ्या उजाड गावाची शिव फुलात कधी दरवळलीच नाही. किती बोळविले अश्रू तरी फिरफिरून येती मागोती, का मागते ही अहिंसा माझ्या देहाची सागोती. अहिंसा परमोधर्म म्हणणारी ही संस्कृती आहे. सगळे हे ज्या प्रतिमा आहेत, मला दुःख हे होतं बऱ्याच दलित साहित्यासोबत, दलित लोकांसोबत राहिलो मी, पण माझ्या कवितेवर एक महेंद्र भाऊ सोडले तर जास्ती लोकांनी लिहिलं नाही. काय लिहिलं नाही माहीत नाही मला, काय प्रतिमा समजत की नाही काय माझ्या काय माहीत नाही. समजले असं तरी न समजल्यासारखे करतात ते लोक. एनिवे असो, पण काही लोक आहेत म्हणजे दलित समाज जी माणसं चांगले, पण समीक्षक 2-4 जे लोक आहेत, 1-2 लोकांनी लिहिलं, काही लोकांनी लिहिलं नाही. तो थोडा बहुत प्रकार चालतो, त्यामुळे काही मांडण्याचं नाही. पण बाबासाहेब आपले आहेत, फुले आपले आहेत, बुद्ध आपला आहे, त्यांचे विचार घेऊन आपला पुढे जाईल. कितीही बोळविले अश्रू तरी फिरफिरून येती मागोती, का मागते ही अहिंसा माझ्या देहाची सागोती. कवडशाचे कणवेचून किती कराव्या कथा, इतकं अंधारलेलं आणि अंधाराने ग्रासलेलं जीवन आहे. काळा कुट्ट अंधार. माझ्या वाडा कादंबरीमध्ये लिहिलं आहे की इतका पावला पावलावर, मी एक प्रतिमा वापरली, एक शब्द वापरला की पावला पावलावर गाडी गाडी भरून अंधार होता, आणि अशा अंधारात तो बाज्या पावलं टाकत आपल्या ध्येयाकडे निघाला होता. की कवडशाचे कणवेचून किती कराव्या कथा, तिमिराचा संसर्ग करतो उभ्या सभ्य उजडाचा चोथा. ही सभ्यता आहे जी आमची माणसं सगळी सभ्य आहे. कवडशाचे कणवेचून किती कराव्या कथा, तिमिराचा संसर्ग करतो उभ्या सभ्य उजेडाचा चोथा. पुन्हा मी माझ्या लोकांना विचारतो, पुन्हा वंचितांना विचारतो, पुन्हा दुःखितांना विचारतो, पुन्हा शोषितांना विचारतो, सांग कुणाच्या जगण्यासाठी
किंवा सांग कुणाच्या उद्यासाठी सरणा समान जळतो. सांग कुणाच्या उद्यासाठी मी सरणा समान जळतो. वेदनेच्या या जात्यावरती का आयुष्य माझे दळतो. वेदनेच्या या जात्यावरती का आयुष्य माझे दळतो. हे सगळं लिहित असताना वेदना होतात. आणि मग वाटतं की काय पाण्यावर काठी, बऱ्याच वेळ पाण्यावर काठी मारल्यासारखंच आहे. आदिवासी माणसाला एकतर कविताच समजत. माझ्या भोवतालचे बरेचसे लोक शिकलेले आहे, नातलग शिकलेले आहे. कधी मला एका शब्दाने, आता हे सगळे मला आनंद होते. मला म्हणजे त्या ठिकाणी हे सांगावं लागते की डाखोरे सर आहेत, शंकर बळी आहेत, तिकडं प्राध्यापक धनचकर आहेत, तिकडं आमचे पांडुरंग वागतकर आहेत, आणि जबरदस्त गझलकार सुरेश धनवे सर आहेत, अनंत माळकर आहेत, सूर्यकांत मिराशी आहेत, ताई आहेत. त्या हे सगळे मंडळी आता चांगलं लिहून राहिले आहे. शीतलताई ढगे विशेषतः म्हणजे आमच्या याच्यातली एकमेव कवयित्री शीतलताई ढगे आहेत. काल परवा घेतले ते गारोळे आहेत, आलेले ठाकरे आहेत. हे सगळे मंडळी लिहून राहिले आहे. मजा वाटते. तर म्हणजे कोणीतरी अप्रिशिएट काय असते माहिती आहे का, अप्रिशिएट नाही झालं की थोडंसं मरगळ आहे, त्याच्यावर धूळ साचते जराशी, किंवा आपल्याला वाटते की अरे आपण काय लिहितो त्याला अप्रुव्हल मिळालं पाहिजे. तर मला आनंद होते की निश्चितच आम्ही गेल्यावरही डाखोरे सरांसारखे मोठे समीक्षक तयार होणारच आहेत. ते निश्चित आमच्या याला न्याय देतील. पण मी कशासाठी लिहितो, काय लिहितो की चिखलात पाय ज्यांचे, माझी कविता काय आहे, चिखलात पाय ज्यांचे उन्हात ज्यांची घरे. चिखलात पाय ज्यांचे उन्हात ज्यांची घरे, त्यांच्यासाठी आशयाला जाती लाख लाख चरे. चिखलात पाय ज्यांचे उन्हात ज्यांची घरे, त्यांच्यासाठी आशयाला जाती लाख लाख चरे. माणसाच्या वेदनाने शब्द माझा फाटतो. माणसाच्या वेदनेने शब्द माझा फाटतो. दरेक फुलात माझ्या अर्थ हुंदका दाटतो. काल एका रस्त्यावरी चिमणीचे चिरडले चिमुरडे. काल एका रस्त्यावरी चिमणीचे चिरडले चिमुरडे. दुलईत स्वप्नांना माझ्या कोसळले अनावर रडे. दुलईत स्वप्नांना माझ्या कोसळले अनावर रडे. झाडांना विचारतो मी ऋतूंची ख्याली खुशाली. झाडांना विचारतो मी ऋतूंची ख्याली खुशाली. काळजाने कुरवाळतो मी अनाथ रानवेली. निष्प्राण शिंपल्याशी संवादतो मी सदैव. घामात निढळीच्या गुदमरून जाते दैव. मी दैव भिव मानत नाही, ते दैवच गुदमरून जात. दिसते ऊर ओला जिथे टेकतो तिथे माथा. दिसतो ऊर ओला जिथे टेकतो तिथे माथा. देव धर्म शास्त्र सारे अजीर्ण फुरसतीचा चोथा. अशा ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आयामाने वेगळ्या वेगळ्या प्रसंगातून आलेल्या त्या वेदना या सगळ्या मी मांडतो. या दीर्घ कविता आहेत, त्या खूप चांगल्या आहे, परंतु आता मीच माझ्या कवितेला चांगलं म्हणत नाही. पण ती कविता, एक कविता लिहिल्यानंतर मला ती कविता चांगली वाटत नाही, कारण मला आणखी चांगली कविता सापडायची आहे. की एक अशी वेदना आहे की आम्ही तर फार म्हणजे बरेच लोक आम्ही या भूमीचे स्वामी आहोत, आम्ही लढव्य आहोत, आम्ही बलवान आहोत, आमचे राजे रजवाडे होते. आम्ही खरी आहे महात्मा गांधी सोबत आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने लढलो आहे. बिरसा मुंडाने फार संघर्ष केला, तिलका मांझीने केला, गुंडाधुराने केलाय, तंट्या भिलाने केलाय, राघोजी भांगराने केलाय, सुमाडो महांधाने केलाय, नखाते साहेबांनी तिकडे केलंय. हे सगळं केलं आहे आम्ही. पण आज आम्ही स्वातंत्र्यामध्ये पराभूत होत का चाललोय? सर तुम्ही गझलकार तर आहातच, काही वादच नाही. मला नाही गझल येत, मला शिकायची आहे तुमच्याकडे येऊन.
ते काही लोक जात होते ना म्हणते दिल्लीकडे कोणाला तरी घराण्याकडे जाऊन तिथं शिकत होते. तर तसंच गझलेचं धनवे घराणं आहे, तिथं जाऊन मला शिकायचं आहे आणि मलाही गझल लिहायची आहे. मी गझल एक गझलचा संग्रह काढेल की एक कविता आहे, शिकार कसे झालो. आदिम अरण्याचे बोट धरून चाललेला आपला हा प्रवास. आदिम अरण्याचे बोट धरून चाललेला हा आपला प्रवास आपल्या अस्तित्वासारखाच अनाकलनीय. वावटळीने उडून काटेरी कुंपणात अडकून पडलेल्या जीर्ण वस्त्रागत आपली अस्मिता. वावटळीने उडून काटेरी कुंपणात अडकून पडलेल्या जीर्ण वस्त्रागत आपली अस्मिता आणि पाकमार्क सारख्या आपल्या राजवैभवाच्या खुणा सर्वांगावर घेऊन आपण लढत आहोत डोंगर दऱ्यात अनादी काळापासून. पाकमार्क सारख्या आपल्या वैभवाच्या खुणा सर्वांगावर घेऊन आपण लढत आहोत डोंगर दऱ्यात अनादी काळापासून. परंतु दोस्तो पोरीच्या लग्नाचा प्रश्न बापाला छळतो. परंतु दोस्तो पोरीच्या लग्नाचा प्रश्न बापाला छळतो. तसाच एक प्रश्न मला अहोरात्र छळतो. शिकार करणारे असूनही आपण आज शिकार कसे झालो. आपण आज शिकार कसे झालो असा प्रश्न आहे. आणि डाकोरे सर थांबू का, एक दोन कविता म्हणतो मी. मला तर कविता म्हटलं की मला उबळ येते बरंच बस, मग मी थांबत नाही. मग ते हळूहळू कविता चढते, कारण दारूपेक्षा कविता जास्त नशाबाज आहे माझ्यासाठी. मी थांबतच नाही. मग कधी कधी बायको घटस्फोट घ्यायचा विचार करते, इतक्या कविता ऐकवतो तिला. तर एक कविता, पारध्याच्या पोराचा प्रश्न. सगळे अगदी बगदादपर्यंत कविता लिहिली आम्ही. जे खाडी युद्ध झालं ना, 29 देश घेऊन जॉर्ज बुशने त्या सद्दाम हुसेनला संपुष्टात आणलं, त्याच्यावर एक कविता. पण ती कविता आपली नाही, पण ती जागतिक कविता आहे. पण एक पारध्याच्या पोराचा प्रश्न मी मांडतो या ठिकाणी. आणि एक बिरसावरची एक कविता म्हणतो आणि मग समारोप करतो. म्हणजे पारध्याने चोरी केल्यानंतर त्याला पोलीस पकडून नेतात, कुठला विचार करत नाहीत. जसं की आता या ठिकाणी बाबाराव मडावी असतील आणि उषा किरण आत्राम ताई, फार सुंदर त्यांनी काल ते मस्त काय 2 दिवसापूर्वी सुंदर कविता त्यांच्या, आणि त्यांचा अनुभव मोठा आहे. तर वेगळ्या पारध्याला पकडल्यानंतर तिथे डायरेक्ट त्याचं त्या क्रिमिनल रजिस्टरमध्ये नाव नोंदतात आणि मग त्याला आतमध्ये टाकतात, ढकलतात आणि त्याचे येईल हे सगळे सुरू होते. मग नावं नसतात त्यांना, तर नावं देतात पोलीस आपल्या मनाने. तर तो पारध्याचा पोरगा म्हणतो, आजोबाला घर नव्हते, दार नव्हते, पायाखाली काटेरी वाट, डोळ्यासमोर उंच डोंगर घाट, आणि पोटाला गोचिडासारखी चिपकलेली भूक, इतकीच होती त्याची मालमत्ता. आजोबाला घर नव्हते, दार नव्हते, फक्त पायाखालची काटेरी वाट, डोळ्यासमोर उंच डोंगर घाट, पोटाला गोचिडासारखी चिपकलेली भूक, इतकीच होती त्याची मालमत्ता. तरीही साल्यांनी पोलीस डायरीत त्याचे नाव लखोपती लिहून ठेवले. ही सगळी कविता म्हणजे वास्तविक घटनेवर आहे. मी पोलीस डायरीमधून सगळी नावं काढले मग कविता लिहिली. तरी साल्यांनी पोलीस डायरीत त्याचे नाव लखोपती लिहून ठेवले. आजोबाचा वारसा घेऊन बापही तसाच जगला, त्यांनी त्याचे नाव फकीर म्हणून नोंदले. सुई मागे दोरा मागे रे पोरा, मी गेलो बापाच्या मोडीने. सुई मागे दोरा मागे रे पोरा, मीही गेलो बापाच्या मोडीने. आणि एक दिवस अंधर झालो न केलेल्या चोरीच्या आरोपात. आणि एक दिवस अंधर झालो न केलेल्या चोरीच्या आरोपात. मग त्यांनी मला इतिहास असे नाव दिले.
पारध्याला काही नाव देतात, गवत नाव देतात, इतिहास नाव देतात, पिस्तोल्या नाव देतात, काही देतात. आणि न केलेल्या आरोपात, चोरीच्या आरोपात मग त्यांनी मला इतिहास असे नाव दिले. मग पारध्याचा पोरगा म्हणतो, आजोबा लखोपती, बाप फकीर, मी इतिहास. आजोबा लखोपती, बाप फकीर, मी इतिहास. माझ्या बांधवांनो, आता मला तुम्ही सांगा, माझ्या बांधवांनो, देश बांधवांनो, आता मला तुम्ही सांगा, या विरोधाभासाने पोखरलेल्या आयुष्यात मी कुठे, हे विरोधाभासाने पोखरलेले आयुष्य मी कुठे घेऊन फिरू? माझ्या बंधूंनो, आता माझ्या देश बांधवांनो, आता मला तुम्ही सांगा, विरोधाभासाने पोखरलेले हे आयुष्य मी कुठे घेऊन फिरू? सांगा, मी काय करू? लाल सलामची वाट धरू की चौकात उभे राहून तुमच्या संस्कृतीवर धार मारू? इतका विरोधाभासाने मला उद्ध्वस्त करून टाकलाय. म्हणजे की एक कविता आहे, दुसरी आहे की तुमच्या दीनदयाळाने, तुमच्या दीनदयाळाने, ही कविता आहे माझ्या पहिल्या कवितेत, मला जाऊ दिले नाही पुढे, मला राहू दिले नाही मागे, जाऊ दिले नाही पुढे. तुमच्या दीनदयाळाने मला राहू दिले नाही मागे, जाऊ दिले नाही पुढे, आणि पायातले कधीच काढू दिले नाही गुढे. सारखं घुटमळत ठेवलंय, घुमजाव अशा अवस्थेत ठेवलंय. आणि म्हणून हे सगळं करत असताना बिरसाची प्रेरणा घेऊन आपण सामाजिक क्षेत्रात काम करतोय, आंदोलन करतोय, कविता लिहितोय, कादंबरी लिहितो, कथा लिहितोय, आणि मग समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहतोय की थोडा बदल झाला पाहिजे. पण हे सगळं एका दिवसाचं युद्ध नाही, ते सतत लढावं लागेल. कारण दुसरीकडे आपण पाहतोय पुन्हा हायड्रा हेड असं एक वनस्पती असते, त्याला खूप असे डोके फुटतात. तसे आपल्या देशात अन्यायाला खूप डोके फुटून राहिले आहे. त्याला वेगळे वेगळे फांद्या फुटून राहिले आहे, वेगळे वेगळे रूप धारण करून ते येऊन राहिले आहे. आणि त्यांना आजही स्वप्न, वैदिक युगाचे स्वप्न पडत आहे की पुन्हा वर्णव्यवस्था आणू, पुन्हा आम्ही या लोकांना दुय्यम जीवन जगण्यास भाग पाडू, त्यांना सेवक बनवू. हे सगळं आपल्याला दिसते आणि आपण याच्या विरोधात लढतोय, संघर्ष करतोय. हे करत असताना आपल्याला एक छोटीशी कविता आणि नंतर बिरसा. सर थांबू का? जास्त होऊन राहिला. दाखव रे सर, 5 मिनिटं वेळ आहे, 1.5 तास म्हणले, 1.5 तास होतो. एक चांगली मला आवडणारी कविता आहे की आदिवासीचं जीवन कसं आहे, की काय आहे सगळं. पळस फुलांच्या गावामधून अनाथ हिंडती उणे, पळस फुलांच्या गावामधून अनाथ हिंडती उणे, राणी उशात मोज मारती सावल्यांचे गुणे. जे कबाड कष्ट करत आहेत ते बिचारे मरत आहेत. त्यांना घर नाही, दार नाही, खायला भाकर नाही. म्हणजे सावलीत बसून जे गुन्हे करतात, विजय माल्या, ते चौकशी, सगळे जे आहेत स्मगलर्स, डकेत. पळस फुलांच्या गावामधून अनाथ हिंडती उणे, राणी उशात मोज मारती सावल्यांचे गुणे. जखमेवरची खिपली काढता रक्त भळबळते, घामामधले स्वप्न बिचारे. हा सर, हा बोला सर. बरोबर, ठीक आहे. हा, जखमेवरची खिपली काढता रक्त भळभळते, घामामधले स्वप्न बिचारे जागीच तळमळते. कोणासाठी जळती झाडे, कोणासाठी गळती पाने, कोणासाठी जळती झाडे, कोणासाठी गळती पाने, रानामधले भनंग भटके, कोणासाठी गाती गाणे. हे गाणे म्हणजे गाणे गात नाहीत,
हे मातीमध्ये राबतात, ही माणसं जंगलामध्ये राबतात. राणामधले भनंग भटके कोणासाठी गाती गाणे, अनुभवाच्या कुशीतून वनवाच घेतो जन्म अजून. अनुभवाच्या कुशीतून वनवाच घेतो जन्म अजून, जगणे मात्र वातड लागते आयुष्य जरी गेले भाजून. जगणे मात्र वातड लागते आयुष्य जरी गेले भाजून. नांगराची फाळ झिजते झिजते काकराची आशा. नांगराची फाळ झिजते झिजते काकराची आशा, उभ्या सुगीच्या अंगणी ना वाजे कधी ताशा. कोशामध्येच सुकून जाती अनंत कळ्याच्या कथा. कोशामध्येच सुकून जाती अनंत कळ्याच्या कथा, तुकड्यासाठी तुकतो इथे सूर्यफुलांचा माथा. तुकड्यासाठी तुकतो इथे सूर्यफुलांचा माथा. मरणाहूनही खोटी वाटते या श्वासांची धडपड. मरणाहूनही खोटी वाटते या श्वासांची धडपड, कितीही लेपला चिखल तरी थांबत नाही पडझड. थांबत नाही पडझड. ही अवस्था आहे की आदिवासी माणसाची, की जंगलामध्ये तो राबतोय. कुठली फार मोठी आशा नाही, फार मोठे म्हणजे महालाचे स्वप्न नाही, सन्मान नाही, काहीच नाही. नोकरी मिळाल्यानंतर वर्षाचा पगार एकदाच मला मिळाला होता आणि मी पगार घेऊन मग घाईघाईत घरी गेलो पाळूवाडीला. माझ्या वडिलांना विचारलं की बापू मला खूप पगार मिळाला. त्यावेळेस मला तेव्हा म्हणजे 30 वर्षापूर्वी मला वर्षाचा पगार मिळाला होता 60-70 हजार. मी घरी घेऊन गेलो. बापू तुम्हाला किती पैसे देऊ म्हटलं. तर माझ्या वडिलांनी किती पैसे मागाव, मोठा गदगदून गेले माझे वडील आणि म्हणाले की 20 रुपये दे यार म्हणे. दे बाबा म्हणे महादेव 20 रुपये. म्हणजे 20 रुपये कशासाठी, काही नाही 10 रुपयाची म्हणे पौवा आणतो, खाकरी घेतो 5 रुपयाची आणि 5 रुपये जवळ ठेवतो. काहीच नाही. म्हणजे कबाड कष्ट केली माणसानं, शिकवलं, हे सगळं केलं, पण अपेक्षा काहीच नाही. इतके म्हणजे कर्णालाही लाज वाटेल. मी म्हणजे कर्णाला म्हणजे वाईट नाही म्हणून राहिलो, मी कर्ण देखील गदगदीत होऊन या आदिवासी माणसापुढे नतमस्तक झाला असता की म्हणायचं वाह की काय माणसं, हे तर हे माझीच माणसं आहेत असं म्हटलं असतं कर्णाने. तर अशा प्रकारची ही माणसं. पण हे सगळं जगत असताना त्यांच्या आयुष्यात कधी ढोल ताशा वाजत नाही. जखमेवरची खिपली काढली की ते जखम ओलीच राहते, भळभळत राहते. घामामधले स्वप्न बिचारे तळमळतच राहतात. कोशामध्येच मनातल्या मनातच्या अनंत कथा असतात. त्या कथा सौंदर्य कथा होऊन बाहेर नाही येतात, ते व्यथा होऊन बाहेर येतात. आणि तुकड्यासाठी भाकरीसाठी ही माणसं वणवणतच राहतात. सन्मानासाठी कधी धडपड करत नाही, सन्मान कुठं कोणी देतच नाही. म्हणून यांना असं वाटतं की मरणाहूनही खोटी वाटते ह्या श्वासांची धडपड, किती लेपला चिखल तरी थांबत नाही पडझड. आपल्या आयाबाया खेड्यामध्ये भिंतीला चिखल लेपायचंय पण ते पडत राहतात, दरवर्षी लेपायच्या पडत राहतात. अशा प्रकारचे हे जीवन हे सगळं जगत होते. तर सरांनी सांगितलंय की काही घ्या, तर कविता 1-2 कविता घेतो. बिरसा मुंडाची तर नंतर घेतोच मी. तर असे पण हे कविता लिहित असताना माझी पहिली कविता ठणक, मी आठवण करून देतो. मी मग म्हटलंय की काही समीक्षकांनी लिहिलं नाही की हे सगळं कसं आहे. ठणकचे फक्त 2 कडवे म्हणतो मी. दीर्घ कविता आहे, 26 पानाची कविता आहे, ती म्हणत नाही मी. एखादा कट्टर मला म्हणजे पुस्तकात येणारी माझी कविता आणि त्या कवितेची पहिली ओळ. एखादा कट्टर दारूबाज पितो तसे मी त्यांचे दुःख पितो. एखादा कट्टर दारूबाज पितो तसे मी त्यांचे दुःख पितो. सभोवतालचे सगळेच हताश भकास उदास, भिजलेली विजलेली शेकोटी फुंकत बसावे तसे आयुष्य फुंकत बसलेले.
सभोवतालचे सगळेच हताश भकास उदास भिजलेली विजलेली शेकोटी फुंकत बसावे तसे आयुष्य फुंकत बसलेले मी मात्र आयुष्यच पेटवून भविष्य शोधतो. मी तिथून येतो जिथं फक्त एका पोटाच्या प्रश्नाने जगण्याची सामूहिक देहदंडाची शिक्षा फरमावली. जिथे फक्त एका पोटाच्या प्रश्नाने जगण्याची सामूहिक देहदंडाची शिक्षा फरमावली. जिथं अज्ञानाचे निबिड अरण्य आकाशाला भिडलेले, जिथं अंधकाराने अवघे अस्तित्व जखडलेले, धुवाधार पावसात भिंत कोसळून पडावी तशी जिथं सगळीच माणसं आतून खचलेली, डोळ्यामध्ये लाचारीचे समुद्र साचलेले, धुवाधार पावसात भिंत कोसळून पडावी तशी जिथं सगळेच माणसं आतून खचलेले, डोळ्यामध्ये लाचारीचे समुद्र साचलेले, जिथं वाटच नाही तिथं कुठल्या मैलाच्या दगडावर विश्वास ठेवावा अशी जीवनाची दिशाभूल झालेली अशा विशाल विदग्ध वस्तीची आपत्ती आहे. मी काय आहे असं सांगत गेलो कविते. मी याच्यासाठी आदिवासी समीक्षकाने याच्यावर लिहिलेलं आहे, किंवा बरेचसे लोक माझ्यावर थोडंसं नाराज होत आहे की थोडंसं कठोर बोलते हा माणूस. मी लिहिलं की एक समष्टी किंवा एक समग्र समाज घेऊन कसं चालावं, म्हणजे आपण चालावं किंवा चालवावं तो समाज. मी लिहिलं पुढच्या कडव्यात, मी माडिया, मी आंध, मी गोंड, प्रधान, मांग, महार, ढोर, चामार. मी कोण आहे? मी माडिया, मी आंध, मी गोंड, प्रधान, मांग, महार, ढोर, चामार मी. आणि ज्यांच्या नावावर माझ्या देशाने जात नोंदवली ते सगळेच मी. एक कविता मॅडमच्या नावाने लिहिली. एक मॅडम ब्राह्मण मॅडम होत्या, एक ते फार टॉन्टिंग करायच्या म्हणून त्यांच्यावर एक संबोधन घेऊन मी कविता लिहिली. मॅडम पुढे शब्द आहे, मॅडम तुम्ही ज्या दुःखाची चर्चा करता ते आमच्या दुःखाचे ध्रुवपदही नाही. मॅडम तुम्ही ज्या दुःखाची चर्चा करता ते आमच्या दुःखाचे ध्रुवपदही नाही. हे डोक्यावरची आभाळ दिसते ना, तेही कधी कधी क्षितिजाच्या खांद्यावर मान टाकून विसावताना दिसेल तुम्हाला. हे पृथ्वी श्रावणसरीच्या रोमांच स्पर्शाने सुखावताना दिसेल तुम्हाला. परंतु आमच्या पोडात वाडीत बेडात दुःखाचे नुसते ब्लास्टिंगच दिसतील तुम्हाला. आणि आमच्या राहुट्या विद्रूप जखमांचे आगर, अनावर अश्रूंचे सागर, आणि आम्ही किनाऱ्यासारखे कोरडे फक्त जीवनाच्या जिद्दीने तडफडताना दिसू तुम्हाला. असे हे सगळ्या गोष्टी आहेत. खूप मोठी कविता आहे, लंबी कविता आहे. तर हा कवितेचा प्रवास, श्वासांचा प्रवास सुरू असेल तोपर्यंत राहणार आहे. कारण कवितेसाठी जगता जगता अशी एक कविता आहे की काय झालं. आता एक कविता दुसरी वेगळ्या स्वरूपाची म्हणतो आणि थांबतो. तर मित्र हो, हे सगळं मनातली घालमेल, मनातलं अस्वस्थता आहे ती शब्दाच्या तर स्वरूपात ती बाहेर येते. आणि मग कधी उद्वेग होऊन येते, कधी आक्रोश होऊन येते, कधी विद्रोह होऊन येते, कधी चिंतन होऊन येते, कधी थोडंसं म्हणजे भयानक असं काहीतरी करावं असा प्रकारचा विचार घेऊन ती बाहेर येते. किंवा असं वाटते की कधी वाटतंय की अरे काही होते की नाही, असं एक पश्चाताप किंवा असं एक निराशाही असे कवितेचे वेगळे वेगळे ते सगळे भाव एक तरंग या कवितेत. एक कविता तर मी पहिल्याच कविता संग्रहामध्ये मी लिहिल्यानंतर की
मी काय करणार आहे तत्व? वारुळाच्या तोंडावर बसून तुझ्या स्वर्गीय थापा ऐकल्या. वारुळाच्या तोंडावर बसून तुझ्या स्वर्गीय थापा ऐकल्या. पोटाला पीड देऊन तुझ्या शास्त्रोक्त भडविगिरीचे चोचले पुरवले. वारुळाच्या तोंडावर बसून तुझ्या स्वर्गीय थापा ऐकल्या. पोटाला पीड देऊन तुझ्या शास्त्रोक्त भडविगिरीचे चोचले पुरविले. तू सांगितले ते धडे गिरवले. तू मनाला त्या दिशेला तोंड फिरवले. तू फाडत गेला, मी फाटत गेलो. त्याच्या डोळ्यातल्या आगीची शपथ. आता मला काय करायचं? त्याच्या डोळ्यातल्या आगीची शपथ. आता मला तुझे काहीच मान्य नाही. तू खोटा, तुझा बाप खोटा, तुझा देव खोटा. तुझ्या प्रत्येक फुलात लपला आहे निवडुंगाचा विखारी काटा. आता मला चांगले कळाले, यापुढची एकही पिढी मी पडू देणार नाही. तुझ्या लगडीत प्रत्येक आघड्यावर मी गोंदून ठेवणार आहे. माझे मनोगत होऊ देणार नाही यापुढे कुणाचीही फसगत. मनोगत नावाचा कविता संग्रह आहे. त्या संग्रहातली ही कविता आहे की आता मला हे करणार आहे, कारण मला जी व्यवस्था समजली, व्यवस्थेचे षड्यंत्र समजले, व्यवस्थेचे कटकारस्थान समजले आणि कशी विषमतावादी वैचारिकता कशी भोवताल थैमान घालते आहे. आणि राजू बहादुरे सर वगैरे सगळे मंडळाचं नाव नाही घेता आलं मला अधूनमधून, कारण माझं थोडंसं वेगळं काम राहते. 2 कामं नाही करता येत मला, तो दोष म्हणावा लागेल माझा. पण असो, एक बिरसा मुंडावरची कविता म्हणतो आणि थांबतो. बरंच वेळ झाला आणि इच्छा असेल तर कविता आणखी म्हणायला हरकतच नाही. बिरसाला उद्देशून म्हटलेली कविता. सूर्याने हात जोडून तुझ्याजवळ उजेडाची याचना केली. सूर्याने हात जोडून तुझ्याजवळ उजेडाची याचना केली. तेव्हा माझे डोळे सूर्याहून प्रकाशमान झाले. बिरसा, सूर्याने हात जोडून तुझ्याजवळ उजेडाची याचना केली. तेव्हा माझे डोळे सूर्याहून प्रकाशमान झाले. नक्षत्राने रचले तुझ्यावर महाकाव्ये. नद्यांनी आळवला तुझा उलगुलान. तेव्हा माझे शब्द आभाळाहून मोठे झाले. बिरसा, तुला बंदिस्त करणारा तुरुंग शर्मिंदा होऊन चालत आला तुझ्या समाधीजवळ आणि म्हणाला, बिरसा मला क्षमा कर. तेव्हा माझे स्वातंत्र्याहून मोठे झाले. मला या कवितेवर बोलायचं पण आहे, कारण हा कविता संग्रह माझा 11ला प्रकाशित झाला. बिरसा, तुला बंदिस्त करणारा तुरुंग शर्मिंदा होऊन चालत आला तुझ्या समाधीजवळ आणि म्हणाला, बिरसा मला क्षमा कर. तेव्हा माझे स्वातंत्र्याहून मोठे झाले. इतिहास तुझ्या पायावर माथा ठेवून म्हणाला, बिरसा इतिहास तुझ्या पायावर माथा ठेवून म्हणाला, तूच उजळलास माझा माथा. तेव्हा माझा माथा हिमालयाहून उंच झाला. बिरसाच्या प्रती माझी ऋण व्यक्त करतो की बिरसांनी मला काय दिले ह्या सगळ्या गोष्टी. काल रात्री तू मला म्हणाला, दुसऱ्यासाठी जगायला शिकणे हे सर्वात मोठे शिक्षण. बिरसा, काल रात्री तू मला म्हणाला, दुसऱ्यासाठी जगायला शिकणे हेच सर्वात मोठे शिक्षण. तेव्हा बिरसा तू मला विद्यापीठाहून मोठा वाटला. पहाडाची छाती करून तू आडवा झाला दिक्कूंच्या हमल्यापुढे. गगनभेदी डरकाळी फोडून तू विचारले 10 दिशांना, कधी थांबणार हा रक्ताचा पावसाळा. पहाडाची छाती करून तू आडवा झाला दिक्कूंच्या हमल्यापुढे. गगनभेदी डरकाळी फोडून तू विचारले 10 दिशांना, कधी थांबणार हा रक्ताचा पावसाळा. तेव्हा तुझ्या शब्दाचा निनाद बिग बँगहून मोठा वाटला मला. तेव्हा तुझ्या शब्दांचा निनाद बिग बँगहून मोठा वाटला मला. तहानलेल्या ओंजळीत तू ओतलेस कारुण्याचे पाणी. मुरजलेल्या मनात तू पेरली विद्रोहाची गाणी. बिरसा, तेव्हा तुझे कृत्य विश्वातील साऱ्याच पुण्यकर्माहून महान वाटले. साऱ्याच पुण्यकर्माहून महान वाटले. ही कविता 11ला लिहिली. मला वाटलं की मला खंत वाटली, कारण मी खंत काही मनात ठेवत नाही, कारण उष्ण कधी ठेवत नाही.
एक बिरसावर धनचकरांनी समीक्षा लिहिली, कविता, एक समीक्षेचं पुस्तक लिहिली बिरसावर यवतमाळच्या इतर काही कविता घेतल्या. पण मला अपेक्षा होती की बिरसाची ही कविता त्यांनी घ्यायला पाहिजे, पण मला लक्षात नाही आलं की का घेतली नाही. पण याच्यातल्या प्रतिमा जी आहे, बिग बँगची थिअरी जी आपलं तुम्ही वाचली असेल, डाकोरे सरांना माहीत आहे, ह्या सगळ्या गोष्टी काही समजल्या नसेल प्रतिमा, म्हणून ते त्यांनी घेतली नसेल. एनिवे काही हरकत नाही. तर थांबू का डाकोरे सर, थांबू का? मुथ्थे सर नमस्कार. आता एक तुम्ही ठरवा, एक कविता म्हणतो आणि मग थांबतो. तुम्ही ठरवा आणि एक कविता म्हणतो आणि थांबतो. मी आता मी सगळं बोललो, पण आता तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं. तर मी काय केलं आणि तुम्ही काय केलं, मी काय ठरवलं आणि तुम्ही काय. एक कविता म्हणतो आणि थांबतो. म्हणजे मी घेतली आगीत उडी. तुम्ही ठरवा कविता आहे. मी घेतली आगीत उडी आणि माझे मरण गेले होरपळून. मी घेतली आगीत उडी आणि माझे मरण गेले होरपळून. आयुष्य बहरले अग्निफुलाने, आयुष्य बहरले अग्निफुलाने. तुम्ही बसलात बर्फ कवटाळून तुमचे घरदार जाळणारा. इथली व्यवस्था बर्फासारखी आहे, पण ते जाळते तुम्हाला. तुम्ही बसलात बर्फ कवटाळून तुमचे घरदार जाळणारा, परंतु हताश होऊ नका, अजून थांबून आहे उजेड तुमच्या अंगणात. काय करायचे ते तुम्ही ठरवा. परंतु हताश होऊ नका, अजून थांबून आहे उजेड तुमच्या अंगणात. काय करायचे ते तुम्ही ठरवा. मी हिसकावून घेतले माझे काळीज काळोखाच्या हातातून. मी हिसकावून घेतले माझे काळीज काळोखाच्या हातातून. मी धुवून घेतले माझे रक्त बुद्धाच्या नदीत. मी हिसकावून घेतले माझे काळीज काळोखाच्या हातातून. मी धुवून घेतले माझे रक्त बुद्धाच्या नदीत. म्हणूनच तर झालेत माझे श्वास अजिंक्य. तुम्ही भिजू घातलेत गटारात तुमचे ज्वालामुखी स्वप्न. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही भिजू घातलेत गटारात तुमचे ज्वालामुखी स्वप्न. तुमच्या नसातल्या विजांना तुम्ही करून टाकले गांडूळ. तुम्ही तुमच्या नसातल्या विजांना तुम्ही करून टाकले गांडूळ. परंतु अजून वेळ गेली नाही. परंतु दोस्त हो, अजून वेळ गेली नाही. चुका कबूल करून तुम्हीही येऊ शकता सत्याच्या सावलीखाली. काय करायचे ते तुम्ही ठरवा. परंतु चुका कबूल करून तुम्ही येऊ शकता धम्माच्या सावलीखाली. काय करायचे तर ठीक आहे, कॉमेंट करायचे ना. तर समारोप करत असताना मी थोडं बोलतो आता आणि थांबतो. तर थोडस काय आहे की व्यवस्था तुमच्या विरोधात आहे, प्रश्नच नाही. हा देश विषमतेला जीवनाचं तत्वज्ञान मानून बहुजनांच्या माथी ते तत्वज्ञान मारायचं आणि मुठभराने साम्राज्य करायचं, राज्य करायचं, अशा प्रकारची व्यवस्था या देशाने आपल्याला व्यवस्था दिलेली आहे किंवा विचार दिलेले आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीनंतर, बुद्धाने क्रांती केलीच, बाबासाहेब फुलेंच्या क्रांतीनंतर, बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीनंतर हे परिवर्तन झाले या देशामध्ये. परिवर्तनाचा आरंभ झाला संविधानाच्या नंतर सगळं. आणि दलित साहित्य नाही म्हटलं तर दलित साहित्याने, दलित साहित्य वाचून, दलित साहित्य पाहून ते आपले बांधव आहेत, आम्हीही लिहायला लागलेलो आहे. एका अर्थाने ते दलित साहित्य आमच्या साहित्याची प्रेरणा आहे असं म्हटलं तरी चाललं, काही वावगं होणार नाही किंवा बिघडणार नाही. परंतु आता काळ बदललेला आहे.
कारण साहित्य किंवा तुमचं लिखाण काय, कविता असो, कथा असो, कादंबरी असो, बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला नॉन फिक्शन जे आहे, जे जे ललितेतर साहित्य, ललित नाही आहे, ते महत्वाचं असते, चिरंतन साहित्य असते असं लोक म्हणतात. पण माझा थोडासा वेगळा समज आहे की त्या साहित्य, संशोधनपर साहित्यामध्ये काय असतं की तुम्हाला काटेकोरपणे मांडणी करायचं असतं. बऱ्याच तुमच्या संशोधनाला मर्यादा असतात, सोर्सेस तुम्हाला सापडत नाहीत, बऱ्याच गोष्टी मागे राहून जातात, पण दुसऱ्या आवृत्तीमध्ये तुम्ही टाकता किंवा दुसऱ्या माणसांकडे. ललित साहित्यामध्ये तुमच्या कल्पनेला फार मोठा वाव असतो आणि तुम्ही पॅक, ओ ठीक, संपलं सर, संपलं, पॅक संपलं म्हणते. ठीक आहे, माझा पॅकच संपला. ठीक आहे सर, दाखव रे सर. हे त्याचं जे चार्ज होतं ते, त्याचा इंटरनेटचा पॅक संपला म्हणते. बोलू का? ऐकू येते का सर? ऐकू येते का? फिनिश.